मग ते माया अँजेलोचं वाक्य आहे ना की देर इज नो बिगर बर्डन दॅन अन अनटोल्ड स्टोरी. असं कोणी म्हटलं की मी करिअर लेखनामध्ये करणार आहे, तर लोक आजही खोळ्यात काढतात. त्याला हे काम मिळालं, त्याला अमुक अमुक मिळालं, तर ना कायम असं वाटायचं की आपले मित्र आपल्या हातनं सुटतात. हो. 7 वर्ष तू जे काही करत होता, जे काही मुरवत होतास, हो. ती वर्ष कशी होती? म्हणजे मला आठवते माझा एक पिक्चर बघून माझा एक मित्र बाहेर आला आणि त्याने मला फोन केला आणि तो म्हणला ठीक आहे पिक्चर काय असं काय ओके म्हणजे, आणि चुका तर काय म्हणला राजू इराणीकडनं पण होतात. तू जे वारंवार म्हणतो ना की माझ्यात काहीतरी कमतरता आहे, हो. ती काय कमतरता होती? एक म्हण आहे ना की तुला जर समोरच्याची गोष्ट कळली तर तुला त्याचा द्वेष नाही करता येत. तेव्हा तुम्हाला खजील किंवा तुम्हाला आणखी खाली खेचणारी गोष्ट असते ती पैसा. मी अफाट लेवलची रिजेक्शन्स घेतलेली आहे, मी अफाट लेवलची ह्युमिलिएशन्स घेतलेली आहेत. पण मग या सगळ्यामध्ये प्रतिभा फॅक्टर कुठं असतो? म्हणजे मी अशा थिएटर्सना गेलो ना की मी जाताना असं म्हणलं की मी नसतो आलो नाटक बघायला. आज कोणीतरी जर असं म्हणलं की मराठीत भव्य दिव्य सिनेमा करा, तर भव्य दिव्य सिनेमा लिहायचं धाडस कुठला लेखक करणार आहे? नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे सिद्धहस्त लेखक क्षितिज पटवर्धन. नमस्कार. क्षितिज, मी तुझं खूप स्वागत करतो. Thank you. अनेक दिवसांपासून तुझ्याशी बोलायची इच्छा होती, पण तो योग येत नव्हता. तो आता फायनली आलाय. येस. मित्रमणेमध्ये तू आवर्जून आलास, याबद्दल एक छोटीशी भेट आमच्याकडून. थँक्यू. अश्मन पेबल्स तर्फे हा एक हँड पेंटेड दिवा आहे, वा वा थँक्यू. जो तुला आवडेल. सुंदर तर सुंदर. तू पहा. नक्की नक्की. मला एक फक्त सांगायचं आहे की पॉडकास्ट करू असं म्हणून खरंच पॉडकास्टला बोलवल्याबद्दल सगळ्यात आधी धन्यवाद. मला मिळालेला हा पहिला दिवा आहे. याच्या आधी जाशे खूप मिळाले. आता तू दिवे लावायला मोकळा आहे. अगदी अगदी अगदी. तर क्षितिजला बोलण्यामागचं कारण असं की एकतर तो म्हणजे लेखक आहे, गीतकार आहे, अनेक माध्यमांमध्ये त्यानं मुसाफिरी केली आहे, नाटक, सिनेमा. आता तो सिंघम अगेनचा स्टोरी आणि स्क्रीन प्ले असं त्याचं आहे. म्हणजे एकूण खूप वेगळी वाट चोखाळली आणि आता तो एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोचला असं मला वाटतं. आणि म्हणून मग असं वाटलं की आपण तुझ्याशी बोलावं. पहिला प्रश्न, खूप वेगळे प्रश्न आहेत, 2 टोकाचे प्रश्न माझ्या मनात आहेत. एक, तू इतका बारीक का झालाय? म्हणजे तुला मला असा, आम्ही 1-2 वर्षानंतर भेटतोय आमने सामने, तर इतका तू डेलिबरेटली व्यवस्थित स्वतःवर का काम करायला लागलायस? आम्हाला तू गुटगुटीत क्षितिज जास्त माहिती आहे. एक पहिला प्रश्न. ह्याचं उत्तर दे, म्हणजे दुसऱ्याकडे येतो. एक, पूर्वी तुम्हाला सुदृढ बालक म्हणून पाहिलं असेल की व्यवस्थित खाणारा पिणारा गुटगुटीत बालक. गेले 1-1.5 वर्षापासून हे कॉन्शियसली परत चालू आहे. आणि पूर्वी परुळेकर सरांकडे मी जायचो, तर आता त्यांचाच मुलगा जो आहे एबी, त्याच्याबरोबर गेली 1 वर्ष चालू आहे. आणि एक वेळ अशी आली होती की असं ठरवलं की तब्येतीकडे पहिलं लक्ष देऊया, कारण लिखाण असो किंवा बाकीचं आयुष्य असो, असं वाटत होतं की ते नियंत्रित नसल्यामुळे आणि बेशिस्त आपण खूप ग्लॅमराईज केल्यामुळे ती शिस्त सगळी लांब चालली आहे. तर गेले 1 वर्ष मी ठरवून पार्ल्यावरनं कांदिवलीला जिमला रोज जाणे असं करतोय, पुढेही करत राहणार आहे. तर त्याचा चांगला परिणाम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होतोय. जगण्यातल्या शिस्तीवर मी नंतर येतो. आता दुसरा प्रश्न. हो. आज ही परिस्थिती अशी आहे आपल्याकडे की लेखक म्हणून करिअर, असं कोणी म्हटलं की मी करिअर लेखनामध्ये करणार आहे, तर लोक आजही खोळ्यात काढतात. कारण काही कशी शाश्वती नाही. पण आज तुला मी तो प्रश्न जर विचारला तर तुझं उत्तर काय असेल? प्रश्न असा आहे की लेखनामध्ये करिअर होऊ शकतं का? हो, 100% होऊ शकतं. इनफॅक्ट मला आता असं वाटतं की लेखनामध्ये करिअर करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. याचं कारण, जेव्हा आधी हा विचार असायचा तेव्हा लोकांना माध्यमं फार मर्यादित माहिती होती. म्हणजे लोकांना असं वाटायचं की लेखक म्हणजे काय, तर बाबा एक शबनमची पिशवी, त्यात काही कागदाच्या पुरचुंड्या, एक तुटकं पेन, आणि मग तो एक दारोदारी फिरतोय की बाबा कोणीतरी वाचा, लिहा, काहीतरी करा, किंवा प्रकाशक वगैरे. आज परिस्थिती अशी आहे की इंटरनेटचा जो स्फोट झाला आहे आता, त्या माध्यमातून तुमच्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये ॲव्हेन्यूज तयार झालेले आहेत, जे कुठल्याही लेखकाला त्याचं लिखाण जगभर पोचवू शकतील. म्हणजे आज तुम्ही स्वतःचं पुस्तक काढून ते सेल्फ पब्लिश करू शकता. तुम्हाला जर संवादाची आवड असेल तर तुम्ही रेडिओ किंवा पॉडकास्ट या माध्यमात काम करू शकता. तुम्हाला जर ॲडव्हर्टायझिंगची आवड असेल, डिजिटल ॲडव्हर्टायझिंगची आवड असेल, तर त्याचं आत्ता प्रचंड प्रमाणात मोठं पेव आहे. जर्नलिझम पण तुम्हाला जर करायचं असेल त्याच्यासाठी आहे. नाटक, सिनेमा या क्षेत्रात तर डेफिनेटली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्याला बॅकअप करणारे चांगले रिसोर्सेस, चांगली लोक आणि चांगल्या टेक्नॉलॉजी जात आहेत. सो मला असं वाटतं की खरंच जेन्युइनली रायटर्ससाठी खूप चांगला काळ. एक महत्त्वाचे मुद्दे मांडलेस तू, पण आता बोलता असं आपण बोललो की इंटरनेटचा स्फोट झाला.
स्फोट हा फार निगेटिव्ह हा. की खरंच स्फोटच हा, आहे तो. हो. यातनं निभाव लागण्यासाठी लागतो का? हो, लागतो ना. मला असं वाटतं की ते तुमच्या माणूस म्हणून तुम्ही काय आहात याच्यावर अवलंबून आहे. आपण बऱ्याच वेळेला काय विचार करतो की आपण क्राफ्टकडे पहिल्यांदा जातो किंवा आपण म्हणतो की आता लेखक होण्यासाठी मला आधी हे शास्त्र शिकलं पाहिजे किंवा अमुक केलं पाहिजे. पण मला मूळ असं वाटतं की तुमचा जगण्याचा अनुभव हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तो तुम्हाला लेखक म्हणून वेगळं बनवतो. तुम्ही ती गोष्ट कशा पद्धतीने मांडू शकता आणि तुम्हीच ती तशी का मांडू शकता. जेव्हा लोक असं म्हणतात ना, अरे हे तुला कसं सुचलं, हे तुलाच कसं सुचलं, कारण तुम्ही त्या वेळेला तसा एक अनुभव घेतलेला असतो. एक्झॅक्टली. तर ते तुमच्या कुठनं तरी करुणेमधनं, तुमच्या समोरच्या माणसाला समजून घेण्याच्या वृत्तीमधनं, ऑब्झर्वेशनमधनं, इमॅजिनेशनमधनं ती गोष्ट हळूहळू तुमच्याकडे ओढली जाते, तयार होते. पुस्तकांमधनं असेल, फिरण्यामधनं असेल, आणि ती हळूहळू तयार झाल्यानंतर मग त्याला वेगवेगळ्या गोष्टींचं एक क्राफ्टिंग सुरू होतं किंवा टेक्निक त्याच्यामध्ये यायला लागतं की आता ही गोष्ट आहे, पण ही गोष्ट 3 ॲक्ट स्ट्रक्चरमध्ये बसवायची. आता हा सिनेमा झाला. ही गोष्ट आपल्याला 2 अंकांमध्ये बसवायची, हे नाटक झालं. ही गोष्ट आपल्याला 2.5 मिनिटाच्या जाहिरातीत बसवायची, ही जाहिरात झाली. तर अशा गोष्टींचा आधी अनुभव, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की इनपुट घेत राहणं, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. पण हा इनपुट घेणं आणि तो स्वतःमध्ये रिझवणं, हा त्याचा एक मुरांबा तयार होतो. करेक्ट. पण ह्या आजच्या काळामध्ये ती प्रोसेसच होत नाही. 90%, 95%. म्हणजे मला वाटलं की मी लगेच बोलतो. मग ते सोशल मीडियावर असू दे किंवा ब्लॉग्स मध्ये असू दे, व्हिडिओमध्ये असू दे, हे जे इन्स्टंट रिॲक्ट होणं आहे, लेखक म्हणून याच्याकडे कसं बघतोस? एक याच्यात टर्म आहे, ती टर्म आता जगभर सगळीकडे गाजते. दॅट इज चीप डोपामिन. चीप डोपामिन म्हणजे तुमच्या शरीरातलं असं संप्रेरक की जे तुम्हाला एनर्जी देतं, किक देतं आणि एक यशस्वी असल्याचं फील देतं. तर ते जगभरात सगळी लोक म्हणतात की तुम्ही सगळ्यात जास्त अवॉइड काय केलं पाहिजे, तर चीप डोपामिन अवॉइड केलं पाहिजे. म्हणजे काय, तर मी फोटो टाकला आणि त्याला इमिजिएटली एवढे लाईक्स आले, तर ते लाईक्स हे तुमचं डोपामिन जनरेट करतं की अरे मला ही किक मिळाली आता की मला एवढे लाईक मिळतात. लिखाणाच्या बाबतीत सुद्धा खूप लोकांचं असं होतं की लॉंगर फॉर्मॅटकडे लोक जात नाही आहेत. करेक्ट. याचं कारण शॉर्टर फॉर्मॅटमध्ये ग्रॅटिफिकेशन ऑलरेडी मिळालेलं आहे आणि मग ती भूकच लॉंगर फॉर्मॅटची तयार होत नाही. एखाद्या गोष्टीवर वर्षभर काम करणं, 2 वर्ष काम करणं, 5 वर्ष काम करणं, हे जे मोठमोठे दिग्दर्शक करतात शांतपणे किंवा लेखक करतात, याचं कारण त्यांनी त्या गोष्टीवर कंट्रोल मिळवलेला आहे. त्यांना चीप डोपामिनकडे जायचंच नाही आहे. त्यांना कायम ते असावं आहे की माझं सर्वोत्तम जे मी आत्तापर्यंत जपून ठेवलेलं आहे, मग ते जगण्याचा अनुभव असो, ऑब्झर्वेशन असो, इमॅजिनेशन असो, ते एकत्र करून मी माझ्या कथेमध्ये सांगेन. म्हणून तुम्हाला त्या कथा कायम वेगळ्या दिसतात. म्हणजे क्रिस्टोफर नोलनचं आपण उदाहरण देतो नेहमी की एकच माणूस एवढी गोळीबंद कथा कशी सांगू शकतो. याचं कारण तुम्ही बघा ना, तो तुम्हाला बाकी कुठेही दिसणार नाही. तो कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःची एनर्जी 1% पण वाया घालवणार नाही. त्यामुळे हे जे आहे की मला कशामध्ये माझी गोष्ट वाया घालवायची आहे आणि पटकन मिळणाऱ्या यशाने मला अरे मी आता आय हॅव अराइव्हड आणि झालं माझं सगळं, असं नाही होत. पण मग आत्ताच्या या काळामध्ये लेखक म्हणून तू कुठल्या गोष्टी टाळतोस, अवॉइड करतोस आणि कशा? नाही, ते टाळणं फार अवघड झालंय अगदी खरं सांगायचं तर. म्हणजे तुम्हाला पटकन चढवणारी खूप गोष्टी तुमच्या आजूबाजूला तयार होतात. त्याच्यामध्ये तुमचे सोशल मीडिया फॉलोईंग असेल, तुम्हाला येणारे मेसेजेस असतील, तुमचं एक इंटरनेटवरचं तुमच्यावर बातम्या येत असतील किंवा लोक तुमचं कौतुक करत असतील. पण या सगळ्यामध्ये आपण परत शून्यावर येऊन काम करत राहणं हे फार गरजेचं आहे. हे स्वतःला सांगणं फार गरजेचं आहे. शून्यावर बेसिकली हे स्वतःला विचारायचं की आपल्याला काम करायला मजा येते ना आणखीन, आणि आता आपण आपल्याला काम करताना काय डिक्टेट करतोय आपल्याला हे विस्कटून. म्हणजे पुढचं काम करताना कायम मी हा विचार करतो की आपल्याला अजून आतून वल्नरेबल बनवणारं काम कुठलं करता येईल, अजून आपल्याला आतनं खोदणारं काम कुठलं करता येईल. म्हणून तू बघितलंस तर आजीबाई जोरात मी करू शकेन असं कोणाचंच म्हणणं नव्हतं की रे हे बालनाट्य काय केलंच मध्ये. पण मला जेन्युनली असं वाटत होतं की मला स्क्रीनबद्दल काहीतरी करायचं आहे. तर तेव्हा मी हिंदी सिनेमा ऑलरेडी लिहित होतो सिंघम सारखा, पण कुठेतरी आतनं असं वाटत होतं की काही फरक नाही पडत आणि माझ्यासाठी काही नाटक लहान, सिनेमा मोठा असं नाहीये. तर ते स्वतःला खोदत राहणं, विचारत राहणं आणि नवीन पद्धतीने त्याचा एक्सपेरिमेंट करून बघणं हे फार गरजेचं आहे, प्रचंड गरजेचं आहे. अदरवाईज काय होतं की तुम्हाला ती गोष्ट डिक्टेट करायला लागते की अरे आता मी ना जरा हा फॉर्म्युला करतो म्हणजे मग लोकांना हे आवडेल, आणि मग खूप लोक त्या फॉर्म्युल्याची शिकार होतात. त्या फॉर्म्युल्याची शिकार झाल्यानंतर कामात रिपिटेशन येतं आणि तोपर्यंत ऑडियन्स तुमचा बदललेला असतो. पण मग ह्याच्यामध्ये मुळात लेखकाकडे लोकांचं लक्षच जात नाही. लेखकाला ॲप्रिसिएशन फार कमी मिळतं. मुळात म्हणजे भुकेलाच असतो लेखक
असतो. अशा वेळेला जेव्हा तुम्हाला मिळायला लागतं तेव्हा ते हवं असं वाटणं स्वाभावच आहे, बरोबर आहे, स्वाभाविक आहे. मग मग ते रोखणं हे अनैसर्गिक नाही आहे का? नाही, त्यातलं काय घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं. काय होतं, लोक नेहमी तुम्हाला प्रेमाने किंवा कौतुकानेच बोलतात, अरे काय पिक्चर लिहिलाय किंवा काय नाटक झालंय, काय अमुक झालंय, काय तमुक झालंय. पण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की हे तुमच्या त्या कामाची पावती आहे. ती एक प्रोसेस आहे जी छान झाली आहे आणि आता तुम्हाला पुढची ही प्रोसेस तेवढीच छान करायची. मग ती छान कशी होईल, जर तुम्ही शून्यावर परत आलात, परत तेवढीच मेहनत घेतलीत, परत तसंच काम केलं तरच ती चांगली होऊ शकते. तुम्ही ते बॅगेज डोक्यात ठेवून जर केलं की आता तर मी काय शोल्डर आउट करून आता मी कोणालाही हो म्हणेन आणि येऊन मी पिक्चर करीन किंवा नाटक करीन, तर ते नाही होणार आहे. कारण त्याच्यामागे जे इंटेन्शन आहे ना ते फार महत्त्वाचं आहे आणि ते इंटेन्शन सतत स्वतःचं क्लीन करत राहणं हा फार मोठा मुद्दा आहे. कारण ते बऱ्याच जणांचा मी पाहतो तो प्रॉब्लेम होतो की ते इंटेन्शन त्यांना क्लीन नाही करतात. इंटेन्शन ठरवायचं कसं हम्म. मुळात कुठल्याही कलाकृतीमध्ये आणि ते क्लीन कसं करायचं? इंटेन्शन ठरवायचं असं की एखादी गोष्ट करताना आपल्या स्वतःला त्या गोष्टीबद्दल मूळ काय वाटते, एक मूळ भावना असते बघ कुठली गोष्ट सांगताना, की मला ही गोष्ट सुचली आहे ना त्या क्षणी माझ्या चेहऱ्यावर एक हसू येतं किंवा माझ्या डोळ्यात एक पाणी येतं किंवा मला त्या क्षणी मी असा असतो ना की अरे काय छान वाटतं हे सुचल्यानंतर, किंवा हे मला लोकांना सांगायला खूप आवडेल. त्याच्यात गणित हे फार नंतर येतं, कला आधी येते. पण मग सॅटिस्फॅक्शन आहे. बरोबर आहे, 100%. ते आल्यानंतर मग ते कुठल्या माध्यमातून कसं दाखवायचं, बरोबर, ते कुठल्या माध्यमात जास्त चांगल्या पद्धतीने येईल हे टेक्निक झालं. याचं टेक्निक झालं. पण ती अवस्था परत गाठणं, जिथे तुम्हाला त्या क्षणी असं वाटेल की परत मला एक शहारून आलेलं आहे, परत माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे, परत माझ्या चेहऱ्यावर हसू आलेलं आहे, ही कल्पना सुचल्यामुळे किंवा ही गोष्ट पाहिल्यामुळे, आपण बऱ्याच वेळेला त्या गोष्टीकडे परत जातच नाही. आपण तिथपर्यंत खाली परत उतरतच नाही. असं का होतं? कारण मला असं वाटतं की तुम्ही बाकीच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या मानायला लागता. बाकीच्या गोष्टी म्हणजे तुम्हाला काय म्हणतात, फॉर एक्झाम्पल बॉक्स ऑफिस असेल सिनेमाचं, नाटक असेल तर चालणारे प्रयोग असतील, किंवा अरे हा आता फॉर्म्युला झालाय मग हा कशाला तोडा, आता हे असंच करत राहूया. बरोबर. तर काय होतं की मग तुम्ही स्वतःला एका अशा आयडेंटिटीत अडकवून टाकता ज्या आयडेंटिटीचा तुम्हाला एका पॉईंट नंतर कंटाळा येतो, पण त्याच्या आधी प्रेक्षकांना तो आलेला असतो. पण असं आहे की लेखक किंवा लेखन ही सर्व्हिस आहे. तुला ऑर्डर येते मग तू तसं करतोस. नाही नाही नाही, तसं नाही आहे, तसं नाही. ही दोन पद्धतीने होते. त्याच्यात एक स्पेक्युलेटिव्ह नावाचा प्रकार आहे. तो असा आहे की ती तुमची गोष्ट आहे, ती तुम्हाला सांगायची आणि समोर त्याचे टेकर्स आहेत, म्हणजे प्रोड्युसर्स जे आहेत किंवा डिरेक्टर्स आहेत, ते म्हणतात गोष्ट लिहिली आहे एक्झॅक्टली की अरे हे मला छान वाटतंय, तू लिहिलेस, मला ह्याच्यात हे म्हणायला आवडेल, तर आपण एकत्र करून हे करूया. तर हा एक असतो. आणि दुसरं कमिशन्ड असतं की हे दोन प्रकार असतात स्क्रिप्टचे, की आम्हाला एक गोष्ट लिहून हवे, थ्रिलर आम्हाला हवंय, तुमच्याकडे काय आहे का, माझ्याकडे आहे, ही गोष्ट कशी वाटते, छान वाटते, चला आपण करूया याच्यावर. सो असे दोन त्याच्यामध्ये. तू काम करताना हे या दोन्हीवर कसं बॅलन्स करतोस, कसं करतोस? मी तेवढ्याच स्पेक्युलेटिव्ह स्क्रिप्ट पण करतो जेवढ्या मी कमिशन करतो. बरं. आणि मी फक्त कमिशन नाही करत की फक्त कुठनं तरी कॉल आलाय आणि चला आता हे करत राहूया, तर ते फक्त क्राफ्टकडेच जातं. पण जे आज मी समाजात बघतोय, ज्या गोष्टी माझ्या आजूबाजूला घडतायत, त्या गोष्टी माझ्या लिखाणातनं मला कशा अजून आणता येतील याच्यासाठी माझा एक कॅथार्सिस जो आहे तो लिखाण माझं स्पेक्युलेटिव्ह स्क्रिप्टमधनं चालूच असतं. मग ते स्क्रीन असेल तर आजीबाई जोरात असेल, नातेसंबंध असेल तर 2 स्पेशल असेल किंवा नवागडी असेल, तर ही त्या आजूबाजूला पाहणाऱ्या गोष्टींचंच एक कॅथार्सिस त्या नाटकात झालेलं आहे. महत्वाचा मुद्दा बोलतोस तू की जो आपण लेखक म्हणून तयार होण्यासाठीचा जो आत्ता काळ याबद्दल बोलतो की आता इंटरनेटचा विषय आला. क्षितिजची जी वाटचाल आहे ती कशी झाली? कारण तू जेव्हा सुरू केलंस तेव्हा इंटरनेट एवढं नव्हतं. मग तू ते सगळं कुठून मिळवलंस? तू ते व्यक्त कसं व्हायला लागलं? नाही, ती वाटचाल अगदी तुला मी खरं सांगू का, हे मी कुठल्याच पॉडकास्टवर किंवा कुठे बोललो नाही, ती वाटचाल ॲक्च्युली दुर्लक्षातनं झाली. कारण मी जेव्हा इंटर कॉलेजिएट करायचो तेव्हा सगळी दादा लोक पुण्याच्या इंटर कॉलेजिएटमध्ये होती. म्हणजे प्रवीण तेव्हा होता, सौरभ पारखे आम्हाला ज्यांनी या नाटका किंवा ह्याच्यात आणलं तो होता, किंवा ही जी आता सगळी लोक जे चांगले काम करतात त्यात समीर आहे, विद्वांस निपुण आहे, किंवा बाकीची पण सगळी गँग आहे, अमेय आहे, ही सगळी गँग ॲट अ टाइम, राधिका आपटे आहे, ही सगळी ॲट अ टाइम इंटर कॉलेजिएटला होती. आणि या सगळ्यामध्ये मला लिखाण करायचं होतं, पण मला हे कळत होतं की मी पुरा नाही पडत आहे. कशासाठी? लिखाणासाठी. म्हणजे माझ्याकडे ती गोष्ट अजून येत नाहीये जी या सगळ्यांना ऑलरेडी मिळालेली आहे. मग ती का नाही माझ्याकडे येते? तर असं वाटतं की माझा व्यासंग कमी पडतोय, असं वाटतं की कदाचित माझी धडपड कमी पडते, माझी जगण्याबद्दलची समज कमी पडते. म्हणजे तुला हिलेरियस वाटेल तुला की माझ्या पहिल्या 2-3 एकांकिका या मी
म्हणजे हुबेहूब प्रवीण जशा एकांकिका लिहितो तशा लिहिल्या होत्या. म्हणजे हुबेहूब त्याची नावं पण अगदी त्याच्या एकांकिकांसारखीच. त्याचा अवगुंठन असेल तर माझा मर्मभेद वगैरे असंच लिहिलं होतं मी. त्याचा अर्थ मला तेव्हाही माहीत नव्हता. बरं. पण तुम्ही ते एक ब्लाइंडली फॉलो करता ना, की अरे मला ना असं जडजड लिहायचंय, अरे काय माहिती दिक्कालांची अभेद्य बंधनं वगैरे, त्याला अर्थ काय माहित नाही आपल्याला, पण आपण लिहिलंय. तर ती एक स्पेस होती. मग मला ऍक्च्युली सौरभ पारखेंनी बसून सांगितलं की बघ मला असं वाटतंय तू ना सोपं छान लिहू शकतोस, तर तू सोपं लिहित जा. बघ तू सोपं लिहून साधं सोपं सुटसुटीत लिहून बघ कसं वाटतं. नको हे असं काही, हे कदाचित तुझं नाहीये. तर तेव्हा मग मला असं वाटलं की सोपं लिहिण्यात पण गंमत आहे. बरं. मग ते लिहायला सुरुवात केल्यानंतर जाणवलं अरे हो आहे गंमत, पण हे जास्त अवघड आहे. कारण हे स्लाइस ऑफ लाईफ हा जो मुद्दा आहे तो अचीव करणं नाटकामध्ये हे फार अवघड आहे. याच्यावर लोक हसणं, रडणं, इमोशनल होणं हे अजून अवघड आहे. तर कायम ना ती भूक वाढतच राहिली. अरे म्हणजे ती कमीच नाही झाली कुठे. आणि कायम असं वाटत राहिलं की आपण अजून अपुरे पडतोय. म्हणजे आपण 1% पण पूर्णत्वाकडे जातच नाही होत, आपण अजून अपुरे पडतोय. तर ती हंगर आहे ना ती वाढत 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 एका पॉईंटला ती इथपर्यंत वाढली की असं झालं की आता आपल्याला काही ना काहीतरी केलंच पाहिजे. पण चांगली गोष्ट ही की तोपर्यंत माझा जो मित्रपरिवार होता, समीर असेल, हेमंत असेल, अनिश असेल, या सगळ्या मित्रपरिवारांनी बरोबर मी चांगले सिनेमे पाहिले होते, चांगली गाणी ऐकली होती, चांगल्या ठिकाणी प्रवास केला होता, चांगली पुस्तकं वाचली होती. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी झाली होती की मी खूप चांगला रसिक झालो होतो. म्हणजे मला ह्या सगळ्याकडे आत्ता जस्ट आपण 2 मिनिटासाठी जेव्हा वळून बघतोय तेव्हा वाटतं की त्यातलं महत्त्वाचं काय झालं तर मी त्या सगळ्या प्रोसेसचा साक्षीदार झालो. ते मला फार छान वाटतं. म्हणजे आज बापज म्हणजे माझी जेव्हा एकांकिका चालली नाही तेव्हा मी निपुण धर्माधिकारीच्या एकांकिकेला बॅकस्टेज पण गेले की त्याच्या एकांकिकाच्या कुंड्याही उचलल्यात. कारण मला तेव्हा त्या वातावरणात काय काय शिकायला मिळेल हे घ्यायचं होतं. तर ते मी वेचत राहिलो आणि ते तब्बल मी 7 वर्ष वेचत राहिलो, 2003 पासून 2010 पर्यंत. आणि मग 2010ला अशी वेळ आली जेव्हा माझ्याकडे जी गोष्ट होती त्याच्यावर असं झालं की आता मला वाटते की मी ही गोष्ट लिहायला तयार झालोय. ती गोष्ट म्हणजे नवागडी नवराज्य. तर त्याच्या मागे 7 वर्ष वेळ लागलाय की रिलेशनशिप्स काय असतात, नवरा बायकोचं नातं काय असतं, मग त्याच्यात एक तिसरा माणूस एंटर झाला तर काय होऊ शकतं, मग व्यावसायिक नाटक काय असतं, बापरे त्याला 2 अंक असतात, त्याच्यात 4 प्रवेश लिहायला लागतात, मग व्यावसायिक नाटक जाऊन बघायचे. हे सगळा एक अभ्यास चालला होता मागे आणि तो 7 वर्ष चालला होता. म्हणून ते पहिलं नाटक आलं तेव्हा ते खूप मोठं झालं, खूप गाजलं, त्यातनं सिनेमांच्या ऑफर्स आल्या आणि मग पुढची एक गाडी रुळावर लागली. 7 वर्ष तू जे काही करतो काही मुरवत होतास, ती वर्ष कशी होती? ती वर्ष म्हणजे काय होतं त्याच्यात? नाही, भयंकर अवघड होती ती वर्ष. कारण काय झालं होतं की मी अकॅडमिकली नापास झालो होतो त्याच्यामध्ये. म्हणजे एकीकडे मी कम्प्युटर सायन्स करत होतो, त्या वर्षात मी नापास झालो होतो आणि खूप विषय राहिल्याचं बर्डन एक होतं. कुठेतरी आत होतं की आपल्याला नाटक, सिनेमा याच्याशी रिलेटेड काहीतरी लिहायचंय किंवा करायचंय. आणि एक सतत ना तेव्हा एक तुला आठवत असेल तर असं होतं की अरे ह्याला हा पिक्चर मिळाला, त्याला हे काम मिळालं, त्याला अमुक अमुक मिळालं. तर ना कायम असं वाटायचं की आपले मित्र आपल्या हातनं सुटतायत. तर मग आपण काय करायचं, तर आपण एक काम करूया, आपण पण काहीतरी चांगलं असं काम करूया, म्हणजे आपण सगळे छान एकत्र काम करू. तर अशी एक ती भावना त्या काळात तुमच्यात खूप जनरेट व्हायला लागते. मग आम्ही त्याला एक नाव दिलं होतं स्वप्नरंजन समिती. म्हणजे एक स्वप्नरंजन करत राहायचं की कधीतरी माझ्या पिक्चरमध्ये हा काम करेल, कधीतरी ह्याचं अमुक अमुक हे होईल. तर अगदी तुला आज खरं सांगायचं तर की त्या स्वप्नरंजन समितीमुळे आम्ही सगळे जगलो. कारण ती भाबडी स्वप्न जर तेव्हा बघितली नसती ना तर आज ती पूर्ण करायचं धाडस आलं नसतं. तर ती होप प्रत्येकामध्ये होती की आपल्याला वाटते की आपल्यात एक काहीतरी असा गुण आहे जो आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाईल. तो काय हे माहीत नाही, तो आपल्याला शोधायचा आहे. तर तो आम्ही सगळ्यांनी एकमेकांच्या मदतीने शोधला. पण मग त्या काळामध्ये व्यक्त व्हावं, जोरकस लिहावं, म्हणजे मोठ्या पॅटर्नमध्ये म्हणत नाही मी, ते 7 वर्ष खूप मोठा पिरियड आहे. त्या पिरियडमध्ये वाटत असेलच की आपल्याला वाटते ते लिहून काढावं 100%. पण संपवावा विषय. पण काय होत होतं तेव्हा ते लिखाणासाठी असणारी समजच माझ्याकडे नव्हती. मला ते कळत होतं की माझ्यात काहीतरी कमतरता आहे. पण त्याचा सगळ्यात मोठा फायदा मी तुला सांगतो. माझा एक मित्र आहे मयुरेश्वर काळे म्हणून, पुण्यात त्याची फुल हाऊस नावाची एजन्सी आहे. तर त्याने जेव्हा एजन्सीचं उद्घाटन केलं ना तर तेव्हा मी त्याला एक प्लॅकार्ड लिहून दिलं होतं. तर मी त्याला असं लिहिलं की कुठली जेव्हा 100 मीटरची रेस असते ना तर तुमचा 8व्या लेनमधल्या माणसाकडे कधी लक्ष नसतं, तो सेम रेस पळत असतो, त्याचा डिस्टन्सही सेम असतो. मला कायम असं वाटतं त्याला की मी 8व्या लेनमधला माणूस आहे कायम. आय एम नोबडीज फेवरेट.
त्यामुळे ना माझ्यावर ते कधी बर्डनच आलं नाही की ह्याच्याकडनं आता खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत, आता ह्यांनी काहीतरी चांगलं डिलिव्हर केलं पाहिजे. आणि दुसरं एक काय झालं, आमच्या टीनेजमध्ये खूप अशी मुलं होती जी खूप टॅलेंटेड होती, आजही आहेत. त्यांना ऑलरेडी एका पेडिस्ट्रियनवर ठेवलं गेलं की अरे हे पुढचे तेंडुलकर, हे पुढचे आळेकर, हे पुढचे अमुक अमुक. तर मी ते सगळं बघायचो आणि मला असं व्हायचं की फार बरं आहे की आपल्याला कोणी असं म्हणत नाहीये, एवढी अपेक्षा आपलीच नाही आपल्याकडनं, तर ह्यांची असायचं काही कारण नाही. त्यामुळे ते जे एका स्पेसिफिक स्ट्रीम मध्ये जाणं असतं ना, त्याच्यापासून मी पहिल्यापासून लांब राहिलो. आणि मला कुठलीही गोष्ट, जी तू आत्ता म्हणतोय त्यातला महत्त्वाचा मुद्दा मलाही आता हा लक्षात येतोय, त्यामुळे मला कुठली गोष्ट वर्ज नाही राहिली आयुष्यात. मी कुठल्याही गोष्टीला नाकं नाही मुरडली. म्हणजे मी सुदर्शनला नाटक करतोय म्हणून मी शिवाजी मंदिरला कधी नाक नाही मुरडलं. तर ती जी गोष्ट तयार झाली ना, की जे आहे ते सगळं बघूया, सगळ्याचा अनुभव घेऊया, सगळ्याची मजा घेऊया आणि पहिल्यांदा सगळ्याचे रसिक होऊया. मग कदाचित आपल्यातनं काहीतरी एक पालवी फुटेल, ती ज्या दिवशी फुटेल त्या दिवशी ती चांगली. पण मग याच्यामध्ये तू जे वारंवार म्हणतो ना की माझ्यात काहीतरी कमतरता आहे, ती काय कमतरता होती? अरे खूप वेळा असं व्हायचं. म्हणजे तुला गंमत सांगतो की नाटकात एक प्रकार असतो किंवा लिखाणामध्ये, त्याला फॉल्स स्टार्ट म्हणतात, रनिंगमध्ये पण असतो, की तुम्ही चुकीची सुरुवात करा. तर मी आता नवागडी नवराज्याचा पहिला सीन 22 वेळा लिहिलाय. सापडतच नव्हता की काय असेल, कसं पहिली नोट काय लागेल एखाद्या गोष्टीची. आज बसल्यानंतर झरझर लिहिता येतं कारण तेवढी वर्ष गेलीत. पण तो पहिला मुद्दा म्हणजे रंगमंचावर प्रकाश येतो, आल्यानंतर काय, कोण येतं, त्याच्यानंतर कुठनं येतं, काय घडतं, काय बोललं जातं, तिथे जो तुम्ही अडकताना मग तुम्ही ते लिहून 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 20-22 वेळा लिहिलाय मी पहिला सीन. मग कुठेतरी तो एक मुद्दा सापडला की हां असं असं आहे, हे जर झालं तर मजा येईल. तिथपर्यंत तुम्हाला ते दगड फोडावाच लागतो आणि त्याला काही दुसरा पर्याय नाही. मग ह्या नाटकानंतर म्हणजे नवागडी आल्यानंतरचा पिरियड कसा होता? खूप चांगला होता. खूप जबरदस्त एक्सेलरेट झालं होतं करिअर सगळं. कारण काय झालं, त्याच्यानंतर इमिजिएटली लोकांना असं वाटलं की अरे हे खूप फ्रेश रायटिंग आहे, हे खूप चांगल्या पद्धतीने मांडलेलं नाटक आहे, आजचं आहे, तरुणाईचं आहे, सोपं आहे. कारण जवळपास मराठीत 480 आणि गुजरातीमध्ये 300 शोज झाले, त्याचे अवॉर्ड्स वगैरे सगळी मिळाली. तर त्यामुळे एक नवीन जग ऍक्च्युली ओपन झालं. म्हणजे माझ्याकडे पासपोर्टही नव्हता, आम्ही 6 दिवसात करून पहिल्यांदा लंडनला गेलो त्या नाटकामुळे, मी आणि समीर. तर अशा गोष्टी त्या नाटकामुळे झाल्या आणि लोकांना एक तयार झालं की हे चांगलं काम करतात एकत्र, हा आणि समीर, मग पुढचंही आपण काहीतरी करून बघूया. मग सिनेमे मिळाले. आता आघात सारखा सिनेमा पहिल्यांदा समीरनी अगदी हाताला धरून बसून की इंटिरियर एक्सटिरियर हे असतं कसं असतं तेही माहित नव्हतं, तर ते त्यांनी शिकवलं. आणि मग तिकडनं असं की डायलॉग्स लिहायला आवडत आहेत, त्याचा एक फ्लेवर आहे आपल्याकडे. आणि मग कामं यायला लागली, ती यायलाच लागली. पण एक आपल्याकडे असावं लागतं ना, म्हणजे नुसती इच्छा असून चालत नाही, मुळात असायला लागतं. बरोबर. तर आपल्याकडे आहे हे कधी कळलं तुला? मला असं वाटतं की मी काही प्रयोगांना जेव्हा गेलो ना नवागडीच्या, तेव्हा आम्ही असं करायचो की आम्ही मागच्या सीटवर ना, सगळ्यात मागच्या सीटवर दोघं बसायचो. आणि तेव्हा आम्ही जेव्हा टाळ्यांचा आवाज ऐकायचो ना लोकांच्या, की 1000 लोक एकत्र टाळ्या वाजवतात, तेव्हा असं एक फिलिंग यायचं की पोचतंय, आपल्यात काहीतरी आहे यापेक्षा पोचतंय, जे काही आहे ना ते लोकांपर्यंत पोचतंय. तर त्यातनं एक कॉन्फिडन्स मिळायला लागला की हे जर लोकांना आवडू शकतंय ना, त्याचा अर्थ आपण असं काहीतरी करू शकतो परत. तर ती फार. पण मग याच्यामध्ये आता तू नाटक लिहिलंस, कारण तुला एकांकिकेचा बेस होता, तू त्यात राहिला होतास, म्हणून नाटक लिहिलं. पण पुढे पुढे सिनेमे आले, मग गाणी यायला लागली. आता मला वाटतं किती सिनेमांसाठी गाणी लिहिली? 72 सिनेमे झाले. 72 सिनेमांसाठी त्यांनी गाणी लिहिली. म्हणजे मुळात गीतलेखन असायला लागतं. हे जे सेल्फ काय साक्षात्कार आहे की अरे मला गाणी पण लिहू शकतो मी, हे कसं आलं? हे गरजेतनं आलं, अगदी खरं सांगायचं तर. म्हणजे माझ्याकडे काही बॅकअप ऑप्शनच नव्हता की अरे आता ह्याला नाही म्हणू आणि मग चला पुण्याला जाऊ मजा करू, असा काही मुळात ऑप्शनच नव्हता. मी ते सोडूनच इकडे आलो होतो मुंबईमध्ये. एक चांगलं होतं की माझे मित्र सगळे इथे असल्यामुळे एक कुशनिंग होतं ऑनेस्टली. आणि हा पहिल्यापासून स्वभाव आहे की कुठलंही चॅलेंज असेल ना ते हेड ऑन घ्यायचं. बरं. कुठलंही चॅलेंज असेल तर जे काही चॅलेंज वाटते ना की ही गोष्ट आपल्याला करायला अवघड वाटते, जाऊन त्या गोष्टीला भिडायचं. फार फार तर काय होईल की आपण हरू किंवा शिकू. तर त्यामुळे जसं अगदी छोटी गोष्ट आहे की चालीवर गाणं लिहिणं, आता हे प्रचंड मोठं माझ्यासाठी एक ऑब्स्टॅकल होतं आयुष्यात. कसं लिहायचं चालीवर गाणं, कसं लिहितात, म्हणजे आधी चाल आणि मग त्याच्यावर कसं लिहायचं, बापरे. आणि विश्वास तर टाकलाय आपल्यावर कोणीतरी. म्हणजे सचिन पिळगावकर सरांनी पहिला माझ्यावर विश्वास टाकला. मला ते ओळखतही नव्हते मला, कोणीतरी त्या जितेंद्र कुलकर्णी घेऊन गेले मला की हा असा आहे, तो छान लिहितो अमुक तर हा तू लिही म्हणाले माझ्या पिक्चरची गाणी. तर मला असं झालं की बापरे मी आता हे करू शकणार आहे का हे. मग ती मी लिहिली, त्यांना आवडली. मग ऋषिकेश कामेरकर
आपला सगळ्यांचा मित्र. मी त्याच्या घरी गेलो ट्रेननी, त्यांनी मला काही गाणी दिली होती चालीवर. मी हात जोडून त्याला सांगितलं, सर मी खूप प्रयत्न केला पण हे मला नाही जमत आहे, मला वाटतं हे माझ्यासाठी नाही आहे. कारण मी खूप प्रयत्न करून झाले होते आणि मला ते जमत नव्हतं चालीवर लिहिणे. तर तो मला म्हणला की किती वेळ लागेल, घे तू तुला हवा तेवढा वेळ, काही प्रॉब्लेम नाही, पण मला वाटते तुला येईल. आता त्या वेळेला त्या माणसाने जर कॉन्फिडन्स दिला नसता तर हे काय 70-72 सिनेमे काही दिसलेच नसते. त्याने तो कॉन्फिडन्स दिला की मला वाटते तू लिहू शकशील. आणि मग मी पहिलं जेव्हा लिहिलं ना तेव्हा मला लक्षात आलं की हा स्किलचा मुद्दा आहे. कुठलं लिहिलं? त्यांनी एक अल्बम केला होता तू मी आणि पाऊस नावाचा. तर त्याच्यासाठी 5 गायकांची 5 वेगवेगळी गाणी लिहायची होती. ते एक स्वप्नील बांदोडकरचं होतं, एक वैशालीचं होतं, अवधूतचं होतं, सुरेशजींनी एक गाणं त्याच्यामध्ये गायलं होतं. तर असं ते पहिली सुरुवात तिकडनं झाली आणि मग लक्षात आलं की अरे ह्याच्यात जाम मजा आहे. शेवटी आज आला पाहिजे, मध्ये उच आला पाहिजे, पहिला एच आला पाहिजे. फेनॉमिनल मजा येते याच्यात. या सगळ्यामध्ये लेखक म्हणून तू म्हणजे तुला ट्रेन केलं गेलं का? म्हणजे कारण माध्यमं वेगळी होती, सिनेमा नाटक पूर्ण वेगवेगळं आहे सगळं. तर स्वतःवर जो संस्कार करून घ्यायला लागतो लेखक म्हणून, ते ट्रेनिंग घेतलंस? माझं ट्रेनिंग माझ्या मित्रांनी केलं. असं मी समीर असेल किंवा हेमंत असेल किंवा अनिश, रणजित, जी सगळी आमची गँग आहे. आणि ते ट्रेनिंग असं होतं की ते फार काही असं वैचारिक ट्रेनिंग नव्हतं. ते ट्रेनिंग बेसिक जगण्याबद्दलच होतं. कारण सगळे लोअर मिडल क्लासमधनं आलेले, सगळ्यांचे पैशांचे वांदे होते, कोणाचंही काही करिअरमध्ये पुढे काय कसं काय वगैरे घडत नव्हतं. त्यामुळे एक प्रकारची जी हंगर आहे ना ती सगळ्यांमध्ये होती. आणि मला असं वाटतं की आपण खूप वेळेला ना गोष्टी खूप जास्त इंटेलेक्च्युअलाइज करतो. म्हणजे आपण त्याला खूप जास्त एक वैचारिक हे देतो. ते त्याच्याबद्दल नसतं त्यावेळेला ते धडाडीबद्दल असतं की तुम्ही ती धडाडी एकत्र दाखवू शकता का, की चला आपण ही सिलिंग ब्रेक करूया आणि पुढे जाऊया आयुष्यात, बघू काय होतंय. तर ती पडण्याची भीती नाहीसं करण्याचं काम आम्ही एकमेकांसाठी केलं. की तू पडलास ना मी आहे, मी पडलो ना तू आहे. आणि मग असं झालं की ठीक आहे, मी जर चुकलो किंवा मी जर पडलो, मी तुला खोटं वाटेल, मी जे सिनेमे लिहिले माझे सगळे मित्र मला बसवून सांगायचे की भंगार होता सिनेमा, तुला आम्ही तोंडावर सांगतो, तू एवढा त्यांनी 20 कोटी 30 कोटी बिझनेस केला काय माहीत नाही, पिक्चर आवडला नाही. तर अशी लोक तुमच्याकडे पहिल्या दिवसापासून असणं फार गरजेचं असतं. म्हणजे मला आठवते माझा एक पिक्चर बघून माझा एक मित्र बाहेर आला आणि त्याने मला फोन केला आणि तो म्हणला ठीक आहे पिक्चर काय असं काय ओके, म्हणजे आणि चुका तर काय म्हणला राजू इराणीकडनं पण होतात. तर आता त्याची ही रिएक्शन होती. तर मला पहिल्या साला रे बहुतेकाला आवडलेला दिसत नाही आणि दुसरा वाक्य मी हसायलाच लागलो. कारण एवढं नितळ आणि स्वच्छ बोलणारी माणसं जर तुमच्याकडे असतील ना तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची अशी एक म्हणून आता मी त्याचा काहीतरी एक तार्किक विचार करतो आणि मग त्याचं काहीतरी ठरवतो याची गरज पडत नाही. आणि शिक्षण जे तू म्हणालास ना ते शिक्षण हे अनुभवातनंच होतं. म्हणजे तुला मी छोटं उदाहरण देतो की पंडित भीमसेन जोशी सवाई गंधर्वला शेवटच्या वेळेला जेव्हा गाणार होते तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो आणि दुपारी असं आलं की ते आज गाणार आहेत. मी पाहिले की अख्खं कॉलेज रिकामं झालं होतं फक्त बाहेरनं त्यांना उभं राहून ऐकण्याकरता. आता या ज्या घटना तुमच्या आयुष्यात होतात किंवा ज्या दिवशी पु ल देशपांडे गेले त्या दिवशी त्याच्या समोर एक मोठं खेळाचं हे होतं हवाना नावाचं, तिथे वरती मी उभा होतो आणि मी ते बाहेरनं लोक फलक घेऊन उभे राहिलेली मी पाहिलेली आहेत. आता ह्या ज्या घटना तुम्ही आयुष्यात एक्सपिरियन्स करताना त्यांनी तुमच्या मनावर छोटे एक काहीतरी उमटत राहतं आणि तुम्हाला त्या गोष्टीबद्दल फॅसिनेशन तयार व्हायला लागतं आणि मग तुम्ही अनुभवांकडे जास्त जाता की मला येऊ दे अनुभव काय पद्धतीचा येतोय, मी घेतो, मी या गोष्टींसाठी अमुक माणसाकडे जातो, मी या ठिकाणी जाऊन बघतो, हे म्हणतात हे चांगलं नाही ना चला मी जाऊन बघतो करून बघतो. आणि मी कायम ही गोष्ट बघितली की मला कोण कोणाकडे जाण्यापासून रोखतंय. म्हणजे असं असतं ना की एका ठराविक विचारसरणीला कायम असं वाटत असतं की तुम्ही त्यांच्या जवळच राहावं. बरोबर. तर ते मी कायम ब्रेक करायचा प्रयत्न केला. मी कायम हा विचार केला की मला कुठल्याही एका गोष्टीच्या आधिपत्याखाली राहायचं नाहीये, मला दुसरी गोष्ट, मला काउंटर नरेटिव्ह पण करून बघायचं आहे. आणि ते मला वाटतं की फार वेगळेपण किंवा महत्वाची गोष्ट मला वाटतं. इन वे त्याचा दुसरा त्याला असा शब्द प्रयोग आहे की इनसिक्युरिटीमध्ये जाणं ना. हो अर्थात 100%. आता आपण सिक्युअर आहे, मला हे तोडून दुसरीकडे जायचं म्हणजे पुन्हा स्वतःला मोडणं आलं. एक्झॅक्टली. पण ते अननोन टेरिटरीमध्ये एंटर करण्याची जी मजा आहे ती अशक्य आहे. म्हणजे त्याच्यासारखी किक मी तुला सांगूच शकत नाही. मला एखादा अनुभव सांग ना की तुला तू असं केलंस आणि तुला ती किक लक्षात राहिली. नाही आता जसं साधारण सांगायचं झालं की मराठीतनं हिंदीत जाणं एकदम छोटं ट्रान्झिशन आहे,
पण जेव्हा मला आता मॅडॉक फिल्म्स सगळ्यांना माहिती आहे, एवढी मोठी कंपनी, यांनी स्त्री 2 आत्ता केला आहे. जेव्हा त्यांच्याकडनं फोन आला की आम्हाला एका सिनेमासाठी कन्सल्टंटची गरज आहे, मी म्हटलं बरं ठीक आहे. आणि तुला मी खरं सांगतो, मी मराठीत जेवढे पैसे देवा घ्यायचो ना, त्याच्यात 30% पण पैसे नव्हते. तर मी सहज फोन उचलून सांगू शकलो असतो की हे मी नाही करणार, मला नाही करायचं. मी काय विचार केला की हिंदी सिनेमाचं प्रोडक्शन हाऊस आहे, चांगली माणसं आहेत आणि अशी माणसं आहेत जी ऑथेंटिक इंडियन कंटेंट बनवतात. सगळ्यात अंडरलाइनिंग गोष्ट ही आहे की त्यांनी स्त्री केलाय, बाला केलाय, भेडिया केलाय, तर ते बनवतात. तर आपण ह्यांच्याबरोबर जोडलं गेलं पाहिजे. आपल्याला कोणी काही म्हणू दे की अरे पैसे आणि मग आपला मान, मग मराठी लेखकांना असं वगैरे वगैरे वगैरे, काही नाही. आपण जाऊन बघू त्या टेरिटरीमध्ये. बरं. आणि म्हणून मी निखिल मुसळे जो डिरेक्टर आहे त्याला मी जाऊन भेटलो. आणि तुला खोटं वाटेल, जेव्हा मी ती फिल्म घेतली तेव्हा मी त्या फिल्मचा कन्सल्टंट होतो. जेव्हा ती फिल्म रिलीज झाली तेव्हा मी त्या फिल्मचा डायलॉग रायटर आणि ॲडिशनल स्क्रीनप्ले रायटर झालो. ओहो. आणि त्यातनं मला पुढे त्यांच्या 2 फिल्म मिळाल्या, त्यातलं एकाचं आत्ता शूटिंग झालंय. आता हे मी जर त्यावेळेला म्हणलं असतं की अरे नाही ते असं ते खूप क्लासी लोक, पॉश ऑफिस वगैरे, ते आपल्याला नको, कशाला तिथं जायचं, आणि मग ते कसे वागवतील माहीत नाही. काही नाही, सगळ्यांनी छान वागवलं, उत्तम रिस्पेक्ट दिला, सगळे चांगले मित्र झाले. सगळ्यांनी अगदी म्हणजे की नवीन काही कॉन्सेप्ट असेल तर सांग, आपण डिस्कशन करू. आणि आहे, लोकांना जेन्युइनली चांगल्या कथांची गरज आहे आणि चांगल्या कथा सांगणाऱ्या लोकांची गरज आहे. आपण आपल्या मनात एक त्याला शब्द आहे कन्फर्मेशन बायस, म्हणजे आपल्या डोक्यात एखाद्या गोष्टीबद्दलचा जो समज तयार झालाय ना, तो तपासत राहणं फार गरजेचं आहे. मग तुझ्या मनामध्ये असे समज असतीलच की तयार झालेले? हो आहेत. ते ब्रेक कसे करतोस मग? ते त्या वेळेला ब्रेक करणं गरजेचं आहे. तेच मी सांगतोय की जसं हिंदी सिनेमाबद्दल एक समज तयार होतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी सौमित्रबद्दल तुझ्या मनात एक काहीतरी समज आहे, हो. गैरसमज किंवा चांगला वाईट नाही, काहीतरी समज आहे, आणि तो अनेक वर्ष आहे, गेले 3-4 वर्ष, आणि आता तुला तो समज मोडायचा आहे, तर काय करतोस तू? मी तुला खरं सांगू, मला असं वाटतं की आपण द्वेष करायला जेवढा वेळ काढतो तेवढा प्रेम करायला काढत नाही. आपण सिंपल गोष्ट, मला असं वाटतं की ह्या कसोटीवर मी तपासून बघतो की ही गोष्ट केल्याने माझं आणि त्या माणसाचं प्रेम वाढणार आहे का. जर वाढणार असेल तर मी स्वतःहून जाऊन ते करतो. माझा आणि त्याचे संबंध चांगले होणार आहेत का, माझी आणि त्याची ती गोष्ट होणार आहे का, तर मी डेफिनेटली हे करतो. मी जर माझ्या मनात काय, साधी गोष्ट आहे, मला जर एक म्हण आहे ना की तुला जर समोरच्याची गोष्ट कळली तर तुला त्याचा द्वेष नाही करता येत. बरोबर. तितकंच सिंपल आहे ते. मग ते हिंदी सिनेमाबद्दल असो, हिंदी गाण्यांबद्दल असो, मराठी नाटकाबद्दल असो, व्यावसायिक नाटकाबद्दल असो, प्रायोगिक नाटकाबद्दल असो, कशाही बद्दल आपल्या मनात, म्हणजे तुला सांगतो, पुण्यात इतके कन्फर्मेशन बायस होते मी असताना. अरे मुंबईतले ना, म्हणजे असे असतात ना, ते तिकडे बसतात सगळे एकत्र आणि मग ते सगळे, मी म्हटलं असं काही नसतं. कोणी सांगितलं तुम्हाला हे? नाही आम्ही ते असं ऐकलंय. आणि मी म्हटलं काही असं काही नाहीये, कोणाला एवढा वेळच नाहीये, सगळेजण आपापल्या घरी काम करतात. तर त्या समजुतीवर आपलं पोषण झालेलं आहे. पण मग हे इतकं सोपं आहे? खूप सोपं आहे. इतकं सोपं आहे? खूप सोपं आहे. मग ह्या लोकांना इतकं अवघड का जातंय? कारण लोकांना स्वतःचं इगो नाही सोडायचं. आपली स्वप्रतिमा आपल्या मनात जी आहे आणि समाजात जी आहे याच्यामध्ये खूप लोकांची गल्लत होते. ती स्वतःची काय आहे हे स्वतःला एकदा कळलं ना की आपण कुणीही नाही आहोत, आपण शून्य आहोत. आपल्याला परत चांगलं काम करायचं आणि त्याच्यासाठी जे जे आपल्याला तोडायला लागेल ते तोडायचं. तू आता हिंदी सिनेमाचा विषय काढला, आता सिंघम अगेन रिलीज झाला, ती प्रोसेस काय होती? तिकडे कसा घुसलास तू? नाही, तिथे अगेन तेच झालं की हे मी मॅडॉकचं काम केल्यामुळे त्या दिग्दर्शकांनी ह्या टीममधल्या एका असिस्टंटला सांगितलं, तिने विचारलं तेव्हा की कोणी चांगला रायटर आहे का, तर तो म्हटला माझा जो रायटर आहे त्यांनी खूप चांगलं काम केलं. बरं तुला गंमत सांगतो, त्या फिल्मची मी 33 नरेशन्स केलेत. कुठल्या? मॅडॉकची जी फिल्म होती त्याची. बरं. मी 33 1.5 वर्षामध्ये मी हिंदीतल्या टॉपमोस्ट सगळ्या ॲक्ट्रेसेसना नरेशन केली. आता हे जे एक्सपोजर आहे ना, हे पैशाच्या 100 पट आहे. करेक्ट करेक्ट. की आज तुम्ही एखाद्या सिनेमासाठी तब्बू समोर नरेशन करताय, एखाद्या सिनेमासाठी तुम्ही निम्रत समोर नरेशन करताय, एखाद्या सिनेमासाठी तुम्ही साऊथला जाऊन कोणाला तरी भेटताय. ह्या गोष्टींचा अनुभवच माझ्या, म्हणजे मी एवढा ओव्हरवेल्म झालो होतो पहिल्यांदा की अरे बापरे, हे असं म्हणजे कमालच आहे हे सगळं. म्हणजे मी आमच्या निर्मातीला म्हणलं होतं की पहिल्या दिवशी मी ऑफिसमध्ये गेलो तर मी म्हटलं की इथे मला फुल सीझर सॅलड पब्लिक दिसते. तर ती म्हणली की काळजी करू नको, शेवपुरी सगळ्यांना आवडते. अच्छा, वा. कारण तिथे कॉर्नरला खूप फेमस शेवपुरीचं दुकान आहे. तर सगळी माणसंच आहेत आणि सगळ्यांना मजा करायची, सगळ्यांना चांगलंच काम करायचं. तुम्ही जोडले गेलात ना, त्याच्यासारखी दुसरी मजा नाही. त्यामुळे जसं तिथे झालं तसंच रोहित सरांकडे पण सेम. गेलो पहिल्या मिटिंगला, ते म्हणले मी तुझे पाहिलेत 2-3 सिनेमे.
तर ती गोष्ट पहिल्यांदा मला अशी होती की Confidence अच्छा build up ओके केलं. बरं. ते म्हणले नाही ह्याचा क्लायमॅक्स मला खूप आवडला होता, याचं हे मला खूप आवडलं होतं, तर काय आहे तुझ्याकडे, काय विचार आहे डोक्यात किंवा काय तुला वाटतंय. आणि काय होतं ना सौमित्र, नेहमी आपण दोन गोष्टी बघतो रायटर म्हणून, एक आहे क्रिएटिव्ह फ्रीडम आणि दुसरा आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स. करेक्ट करेक्ट. या दोन्ही गोष्टी जेव्हा तुमच्या पहिल्याच दिवशी सॉर्ट आउट होतात ना, पहिल्याच दिवशी म्हणतोय मी फिल्म साईनही नाही केली आणि मला ऑफिसमधनं फोन आला बँक डिटेल्स पाठवा कारण तुम्हाला सरांनी सायनिंग द्यायला सांगितलं. तर काय होतं, जेव्हा तुमच्यामध्ये तुमच्यापेक्षा जास्त विश्वास ठेवणारी माणसं असतात ना, तेव्हा तुमची जबाबदारी वाढते. म्हणजे मी नेहमी आमच्या परुळेकर सरांना म्हणतो की माझ्याबद्दल चांगली स्वप्न त्यांनी इतकी पाहिली आहेत जेवढी मी पण नाही पाहिलेली. म्हणजे त्यांनी मला 2017ला सांगितलं होतं की तुम्ही लिहून ठेवा माझ्याकडनं की एक दिवस तुम्ही परदेशात फक्त लिखाण करायला जाल. वा. तर मी त्यांना म्हटलं सर अहो काय म्हणजे असं नाही होत वगैरे. ते म्हणले तुम्ही बघा, तुम्ही शिस्त ठेवा, तुम्ही संयम ठेवा, तुम्ही चांगलं काम करत राहा, तुम्ही करणार. मी ज्या दिवशी माझं बुदापेस्टचं तिकीट बुक झालं ना हंगेरीचं, की मी रायटिंग रेकीसाठी गेलो होतो. हो हो. त्या दिवशी मी सरांना फोन केला तिकडनं. मी म्हटलं सर असं असं झालं आहे आणि मी ॲक्च्युली फक्त लिहायला म्हणजे लिखाणाचं काम करायला तिकडे चाललं आहे. तर ते म्हणले हेच मी तुम्हाला सांगत होतो. तर अशी लोकं आजूबाजूला असल्यामुळे ना तुम्हाला ती पंपअप होत राहतं. इवन रोहित सरांकडे पण अगेन जे तू मगाशी म्हणलास ना की ते कन्फर्मेशन बायस कसे तोडायचे. तर आता तिथे आम्ही 6 रायटर आहोत. बरोबर. मी आत्ता तिथे येणार होतो. हा, आणि सगळे म्हणजे काढशील ना, एकाने हो, असूर मोठे लिहिली मोठे, आहे, हो. एकाने कालापानी लिहिली, एकाने सॅम बहादूर लिहिली आहे. युनुस सर आहेत, त्यांनी 38 सिनेमे लिहिलेत. रोहित सर आणि डेव्हिड धवन म्हणजे त्यांनी स्वतःचे त्यांचे 3-4 हजार कोटीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन असेल. अशा माणसांबरोबर 1 वर्ष एकत्र बसणे ही काय श्रीमंती आहे बघ ना. ही श्रीमंतीच आहे. पण मग अशा वेळेला आपल्याला आपलं बुजरेपणा येत नाही की नाही. कारण अनुभव त्यांचा मोठा असतो. नाही येत. कारण का तुला सांगू का, जी चांगली माणसं असतात ना ती तुम्हाला तुमचा बुजरेपणा घालवतात. वा. आणि ते त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असतं की ते तुम्हाला नॉन जजमेंटल स्पेसमध्ये आणतात. वा वा. ते असं आणतात की तुला काय करायचंय, बोल ना, बोलून बघ ना, काय वाटतंय. कदाचित ती आयडिया नाही वर्क होणार, काही फरक नाही पडत. आणि मी कायम ना समोरचा माणूस कसं बोलतो यापेक्षा काय बोलतो ह्याच्याकडे लक्ष दिलंय. बरं. की कदाचित तो आपल्याला शिव्या घालतोय पण त्याचा उद्देश हा आहे ना की आपल्यात सुधारणा व्हावी, तर आपण त्याच्या टोनकडे नको लक्ष द्यायला. मला ना तू म्हणजे तुझा प्रवास पाहिलाच आहे मी. मला तुझे 2 पार्ट वाटतात तुझ्या कामाचे. जसे नवागडीवरनं तू आलास मग डबल सीट आणि मग ते सिनेमे सगळे होत गेले. मधल्या काळात एक ब्रेक लागल्यासारखा झाला. बरं. काय झालं मला माहित नाही, पण मग साधारण एक 4-5 वर्षाचा काळ असू दे, तो तू फार कुठं दिसत नव्हतं आणि एकदम पुन्हा आलास. हो. आणि आता तू एकदम वेगळ्या झोनमध्ये गेलास. हो. हे काय खरंच तुला असं वाटतं काय झालं होतं मध्ये आणि हा चेंज ओव्हर कसा दिसतो? नाही, मध्ये अंधार झाला होता एक, अगदी एका वाक्यात सांगायचं तर. कारण धुराळा रिलीज झाल्यानंतर पॅन्डेमिक आला आणि तोपर्यंत जे जे काम करून ठेवलं होतं, म्हणजे मराठीत पण 2 स्क्रिप्ट लिहिलेल्या आहेत, पण गेली 4 वर्ष त्या नाही होऊ शकलेल्या. बरं. वेगवेगळ्या कारणांमुळे. बरं. तर काय होतं, जेव्हा तुमच्यावर एक प्रकारची जबाबदारी पण असते, तुम्हाला घरही चालवायचं असतं, तुम्हाला स्वतःला जी हवी ती गोष्टही सांगायची असते. म्हणजे ते माया अंजेलोचं वाक्य आहे ना की देर इज नो बिगर बर्डन दॅन अन अनटोल्ड स्टोरी, की तुमच्या आतमध्येच गोष्ट दडलेली आहे आणि सांगताच येत नाही. तर अशा खूप गोष्टी आहेत, अजूनही आहेत. म्हणजे झालेल्या पिक्चर मागे न झालेले 2 पिक्चर आहेत, तशा सगळ्या स्क्रिप्ट लिहून तयार आहेत. पण ती मधली 4 वर्ष पूर्णपणे म्हणजे 3 वर्ष अंधार होता पूर्ण. आणि त्या काळात मी वेड्यासारखा हिंदी जे जे दिसेल जे जे मिळेल त्या सगळ्या लोकांना जाऊन धडकलेलो आहे आणि धडकलेलो आहे प्रॉपर. मी अफाट लेवलची रिजेक्शन्स घेतलेली आहेत, मी अफाट लेवलची ह्युमिलिएशन्स घेतलेली आहेत आणि केवळ या एका होप पायी घेतलेली आहेत की यातनं एक दिवस जेव्हा दरवाजा उघडेल ना तेव्हा तो कायमचा उघडेल, तो बंद व्हायला नाही उघडणार आणि त्यातनं आपल्याला आत जायचं आहे. कारण त्या गोष्टीसाठी काम करत राहणं खूप 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 गरजेचं आहे. आज तालीचा प्रवास मराठी फिल्म म्हणून सुरू झाला होता आणि कोणी हात लावायलाही तयार नव्हतं. मग काय, बाकीच्या गोष्टींसारखं बंद करून ठेवा, सायनिंग परत द्या आणि शोधा पुढचं आता काय काम करायचं आहे. पण जेव्हा तुमच्या मनात हा विचार येतो ना की ही गोष्ट सांगितल्याने काय फरक पडणार आहे, तर माझ्या स्वतःच्या परसेप्शनमध्ये रायटर म्हणून 5% फरक पडणार आहे. मी अजून जास्त इन्क्लुझिव्ह होणार आहे माणूस म्हणून. ही ज्या कुठल्याही माणसामध्ये जेव्हा हा अंधार येतो ना, प्रत्येकाच्या आयुष्यात तेव्हा तुम्हाला खजील किंवा तुम्हाला आणखी खाली खेचणारी गोष्ट असते ती पैसा. कारण जबाबदाऱ्या असतात. तू तर असा होतास की तू सिद्ध झाला होतास या इंडस्ट्रीमध्ये, आहेसच, काम केलं होतंस खूप सारं, त्यानंतर तो पॅच आला.
मग याच्याशी डील कसं केलंस तू? म्हणजे हे जे जबाबदारांबद्दल बोलतोय मी. नाही, मी माझ्याकडे पहिल्यापासून एक ॲक्युमेन आहे. ते असं आहे की मी मतलब छोटी गोष्ट सांगतो, मी कुठल्याही सुट्टीमध्ये घरी बसलेलो नाही आहे शाळेपासून. मी कुठल्या तरी सुट्टीत आल्यावर फटाके विकलेत, कुठल्या तरी सुट्टीत डेअरीत काम केलं आहे, मग कुठल्या तरी याच्यात कुरिअर सर्व्हिसमध्ये काम केलं आहे. हे मी प्रत्येक वेळेचा सदुपयोग हा स्वतःचं एक इंडिपेंडन्स वाढवायलाच केलेलं आहे. त्यामुळे जेव्हा पॅन्डेमिक आला तेव्हा पण माझं इमिजिएटली एक मेंटल कंडिशनिंग असं होतं की आता काय करायचे पैसे कमवायला. बरोबर. तर ओके, आपल्याला ही गोष्ट करायला लागेल. आपल्याला घरी बसून काय करता येईल, तर आपल्याला खूप लोक म्हणतात की स्क्रिप्ट डॉक्टरिंग करून द्या. ओके, आपण स्क्रिप्ट डॉक्टरिंग करूया, त्याचे आपण एवढे पैसे घेऊया. गाणी लिहायची आहेत, गाणी लिहिली आहेत, त्याचे पैसेही येणार आहेत, पण अरे त्यांना बिचारांना आता शूटिंग करायलाच काही मिळत नाही. तर अशी 1.5-2 वर्ष एक पूर्ण अंधारात गेली. आणि अशा वेळेला तुम्हाला तुमच्या बरोबर जी व्यक्ती राहत असते, म्हणजे तुमची बायको जी असते, ती तुम्हाला सतत सांगत असते की काही टेन्शन घेऊ नको, हे होणार आहे. आणि काय होतं, आम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्राची गंमत आहे की रोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला वाटतं की तुम्ही एक वेगळी व्यक्ती आहात आणि झोपताना वाटतं की वेगळी व्यक्ती आहात. एवढ्या टोकाचं तुम्हाला एक्सपिरियन्सेस एका दिवसात येऊ शकतात. अगदी खरी गोष्ट आहे. तर रोज अशा एक्सपिरियन्सेसमधनं जाणं आणि तरीसुद्धा स्वतःला जिवंत ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हिंदीत तर ती काही पटींनी तीव्र आहे आणखी. तर ह्यामधल्या 2 वर्षामध्ये ते शिकायला मिळालं की रोजचा दिवस बघायचा आणि त्याप्रमाणे प्लॅन करून तो दिवस काढायचा. अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणतो. मला त्या अंधाराभोवती फार रेंगाळायचं नाहीये, पण तुझं सांगणं महत्त्वाचं काय आहे, तर तू तर आता प्रतियश लेखकांच्या यादीत आहेस. असे अनेक लेखक आहेत ना रे, की जे उत्तम नाटक लिहितात, पण आता ते आधी होते आता खाली गेलेले आहेत. उत्तम सिरियल लिहिणारे आहेत, उत्तम वेब सिरीज लिहिणारे आहेत, की ज्यांच्या हातात आता काम नाही आहे म्हण, किंवा आहे पण पिच करायचं कसं कळत नाही, त्यांच्या आयुष्यात अंधारच आहे. मोटिवेट कसं व्हायचं मग? मला असं वाटतं की त्याला ना अंधार आणि उजेड या टर्मिनॉलॉजीत नाही बघितलं पाहिजे. मला असं वाटतं त्याची ॲनॉलॉजी थोडी बदलायला पाहिजे. ती अशी आहे की एक तुला छोटं गंमत सांगतो की तुम्ही समजा सगळे मित्र एका ट्रेकला गेलात आणि तुम्हाला दिसतंय की ट्रेक 6 किलोमीटरचा आहे. तर एक माणूस थोडा लवकर पोहोचणार आहे, बरोबर, एक माणूस थोडा उशिरा पोहोचणार आहे, बरोबर आहे, एक माणूस या वेगळ्या वाटेने पोहोचणार सगळे आहेत. जर सगळे, एक बादल सरकारांचं वाक्य आहे, टिकून राहिलं तर सगळं शक्य असतं. आम्ही जुलूस नावाचं नाटक केलं होतं तेव्हा ते वाक्य आम्ही घरात प्रत्येकाने लावलं होतं. ते वाक्य इतकं राहिलं की टिकून राहिलं तर सगळं शक्य आहे. तुम्ही पोहोचणार आहातच, कदाचित तुम्ही थोडे उशिरा पोहोचाल, कदाचित तुम्ही अजून 2 काटे टोचून पोचाल, कदाचित तुम्ही तहानलेले पोचाल, तुम्ही पोचाल. तर ती जी आंतरिक ऊर्जा आहे ना की मला पोचायचंय, ती तुम्हाला या सगळ्यामध्ये जागृत ठेवते. आणि एक छोटा मुद्दा असा असतो की व्हॉट इफ इट वर्क्स, हे कायम स्वतःला विचारायचं. बरं, की आपण नाही म्हणतो ना अरे हे नाही होणार, म्हणजे आपल्याकडे पहिलं हे असतं हे नाही होऊ शकत, अरे हे नाही होत, हे असं नसतं. समजा झालं तर काय होईल, वा वा, हा स्वतःला कायम मी प्रश्न विचारला की समजा हे झालं. तालीच्या बाबतीत सांगतो की समजा झाली सिरीज, समजा एक मोठी ॲक्ट्रेस हो म्हणाली, कारण आधी ॲक्टर्स सगळे नाही म्हणाले होते हिंदीतले पण मोठमोठे की आम्हाला हे आत्ता असं करायचं नाही वगैरे वगैरे. पण समजा 1% समजा जर ती कोणी हो म्हणाली तर काय होईल. आणि मग तुम्हाला जेव्हा 3.5 वर्षानंतर एक सुष्मिता सेनचा मेसेज येतो प्रोड्युसरना की एक्सलंट रीड आणि आय एम अप फॉर इट, आय एम डुईंग इट, तेव्हा तुम्हाला असं होतं की ओके, दार उघडलेलं आहे, आता जे काय व्हायचं ते. वा वा. या सगळ्यामध्ये रेस हा एक प्रकार असतो ना रे, म्हणजे ते वाक्य सुंदरच आहे की टिकून राहा तुम्ही पोचाल. येस, पण तो आपापल्या वेळेनं पोहोचणं हा एक भाग असतो. अगदी अगदी. आणि अदृश्य शक्तींमधून आलेली रेस एक असते ना शर्यत, तिथं पण टिकून राहायचं असतं ना. त्याच्याशी कसं डील करतोस? त्याच्यासाठी 2 गोष्टी असतात. एक तर तुम्हाला स्वतः सिक्युअर राहणं फार गरजेचं आहे, प्रचंड गरजेचं आहे. आणि दुसरं, तुम्ही कायम हे लक्षात ठेवलं पाहिजे की आज तुमचं एक काम प्रदर्शित होतंय म्हणून त्या वेळेपुरते तो लाईटचा जो हे आहे तो तुमच्यावर आहे. तो लाईटचा झोन सतत येत जात असतो आणि तुम्ही पुढे सरकत असता. तर तुम्ही पुढे सरकल्यावर दुसऱ्या कोणावर तरी येणार आहे. यू जस्ट हॅव टू मेक शुअर की जेव्हा त्याच्यावर तो येईल ना तेव्हा तुम्ही त्याच्या सपोर्टला तिथे उभे असाल, कारण तो परत तुमच्यावर येतो. आम्ही अनुभव घेतला. आणि जेव्हा तुम्ही खुल्या मनानं त्या गोष्टी ॲप्रिशिएट करायला लागता ना, की दुसऱ्याचंही सिम्पल गोष्ट आहे की एक बॅट्समन खेळतोय तर मला काही प्रॉब्लेम नाही मैदानात त्याचं चिअर लीडर व्हायला, कारण मला माहिती आहे मी खेळायला येणार आहे तेव्हा तो होणार आहे. आणि ह्या गोष्टींनीच कम्युनिटी बिल्डअप होतं. आज मी तुला सांगतो, मी इथे बसलोय, हिंदीमध्ये आमचा 7-8 रायटर्सचा चांगला ग्रुप झालाय आणि मी एकमेकांशी मोकळेपणाने बोलतो की मला ना थोडी एन्झायटी वाटते,
मला ना ह्या गोष्टीचं कॉन्ट्रॅक्टचं कळत नाहीये, मला अमुक अमुक प्रॉब्लेम येतोय, याच्यात कोणी हा नाही विचार करत की अरे मी आता पुढे गेलो किंवा मी आता एक्झॅक्टली. कारण ते कोलॅबरेशनच आहे. कोलॅबरेटिव्ह स्पिरिटमध्येच कामं होतात, कॉम्पिटेटिव्ह स्पिरिटमध्ये होत नाहीत. हे आपल्याला का समजत नाही? कारण आपण इतके तुला का समजलंय? नाही, कारण मला असं वाटतं की माझ्यात अपूर्णत्व आहे, ते मी ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि ते दुसरा कोणीतरी पूर्ण करत असेल तर माझी तयारी आहे. आज तू सिंपल गोष्ट मी तुला सांगतो की जेव्हा मी 2 महिला लेखिकांबरोबर काम केलं तेव्हा मला माझ्या मनाचे जे दरवाजे उघडले ना, मी म्हणलं आयला मी हा कधी विचार पण नाही केला रे. मला वाटत होतं की हे असंच असतं आणि त्यांनी मला असं टोकलं वाक्याला की ये नहीं बोलेगी, ये नहीं होगा, दिस इज इनसेन्सिटिव्ह, दिस हॅज टू बी सॅनिटाइज्ड, दिस हॅज टू बी डन इन अ पर्टिक्युलर वे. आता तू विचार कर की पुढच्या लिखाणाला माझ्या केवढी ताकद मिळाली त्यांच्यामुळे. एज्युकेटेड झालास नाही? ॲब्सोल्युटली. आणि तुमचं परसेप्शन काही अंशाने बदलणारी माणसं तुम्हाला सतत भेटली पाहिजेत. ती जर तुम्हाला भेटत नसतील तर तुम्ही तिथेच आहात. आता तुला मागवळून बघताना काय वाटतं? मला मजा वाटते फार. मला थोडंसं अविश्वसनीय वाटतं, थोडं भाबडंही वाटतं आणि असं वाटतं की म्हणजे ज्या गोष्टीची तुम्ही कल्पना केलेली असते की असं झालं तर काय होईल, तसं झाल्यानंतर तुम्हाला एक क्षण कळत नाही ना की खरं झालंय का अजून व्हायचंय का काय होतंय. पण इथे आल्यानंतर हे लक्षात येतं की माणसं सारखी आहेत आणि तुम्ही त्यांच्याशी कसे आहात ह्याच्यावर लार्जली गोष्टी ठरतात. पण या सगळ्यामध्ये लिखाणाचा जेव्हा मुद्दा येतो की नाही, तेव्हा आता तू म्हणालास की जेव्हा भीमसेनजींचं गाणं होतं तेव्हा सगळं कॉलेज रिकामं झालं होतं कारण त्या सेन्सिबिलिटीज होत्या. आता तसं असेलच असं नाही. आताची परिस्थिती खूप बदलली आहे, पेशन्स लेवल बदललेलं आहे सगळं. मग लिखाण जेव्हा मी सकस म्हणतो आणि आपण सुरुवातीला बोललो की 5 वर्ष 6 वर्ष लोक काम करतात, मी ते खूपच म्हणतोय, एवढं नकोच, निदान 1 वर्ष, निदान 6 महिने तरी काम कर, असं झालंय. तर हे कमी कमीच होत जाणार आहे असं वाटतं, भीती वाटते. नाही, एक तुला मी गंमत सांगतो, कमी कमी होत जाणार आहे का तर जाणार आहे, पण मोठं येत राहणार आहे का तर येत राहणार आहे. म्हणजे आज तू शोगन नावाची सिरीज बघ, ज्याला 18 एमीज मिळाले त्या वर्षी. त्याचा पहिला एपिसोड 1 तास 10 मिनिटाचा आहे आणि आपण इकडे अशा गप्पा मारतो की 30 मिनिटाचाच एपिसोड पाहिजे सिरीजचा, 40 मिनिटाच्या वर नको, पहिल्या 10 मिनिटात अमुक झालं पाहिजे. हे सगळे नियम बाजूला ठेवून त्या सिरीजला 18 एमीज मिळाले त्या वर्षी. म्हणजे याचा अर्थ जगात कुठेतरी असा कंटेंट बनतोय ना, आणि तो बघितला जातो. एक्झॅक्टली. आणि बघितला म्हणजे काय लेवलला बघितला जातो, नंबर 1 शो येतात. तर जेव्हा तुम्हाला हे लक्षात येतं ना की तुमच्या एका संकुचित परिघाच्या बाहेर एक जग आहे आणि ते जग तुमच्या आयडिया ऍक्सेप्ट करायला तयार आहे, तुम्ही फक्त तुमच्या संकुचित परिघातनं बाहेर पडायची गरज आहे. त्या क्षणी तुम्ही त्या लाईटमध्ये परत येता आणि मग तुम्हाला दिसतं की अरे केवढी माणसं आहेत. पण असं म्हटलं जातं की साधारण दर 5 वर्षांनंतर पिढी बदलते. आता इतकं फास्ट झालं, त्यांचं लाईफ बदलतं, एक्सपिरियन्स बदलतात, अपेक्षा बदलतात. मग जेव्हा लिखाणाचा मुद्दा येतो, आता आजीबाई सारखं नाटक लिहिलंस तो त्या मुलांसाठी लिहिलंस, म्हणजे अस्वलाच्या जंगलात चिरला मोर बदल बाहेर आलं. लेखक म्हणून तू अशा पिढीशी कसं जुळवून घेतोस? हे फक्त नाटक नाही, सिनेमा, वेब सिरीज. मला काय होतं रे, हे स्वतःला तुम्ही F5 बटन कसं दाबणार स्वतःसाठी? बरोबर, आपण नेहमी ते रिफ्रेश करून बघतो ना, ते हे आपलं रिफ्रेश बटन कसं दाबायचं? रिफ्रेश बटन अजून विचार करायचा लहान होऊन स्वतः, की अजून मी लहान झालो तर काय मजा येईल ह्याच्यामध्ये. आणि समजा मी तोडलंच स्वतःला, परत एकदा मी तोडलं स्वतःला आणि मी लहान मुलांसाठी नाटक लिहिलं जे त्यांच्यासाठी आणि पालकांसाठी, तर काय मजा येईल. मग मी त्याच्यात एक 10 फुटाचा माणूस केला तर काय मजा येईल. परत मी जादूचे प्रयोग केले तर काय मजा येईल. ही परत तेच आहे, तुम्ही परत कुठे आलात तर मजा कशाने येईल ह्या गोष्टीकडे तुम्ही परत आलात. तुम्ही ह्याच्याकडे नाही आलात की आता एक असा एक्सपिरियन्स बनवतो की लोक वेडीच झाली पाहिजेत. याने तुम्ही या इंटेन्शननी तुम्ही उतरतच नाही. करेक्ट. तुम्ही ह्याने उतरता की अरे ही गोष्ट सांगूया, गोष्टीनी मजा काय होतंय बघूया. तर ते काय होतंय बघूया. एक्झॅक्टली तू म्हटलास ना तसंच आहे, काय होतंय बघूया. त्या पडदा उघडण्याच्या तिकडे जो अंधार आहे ना, तो अंधार तुमच्या आयुष्यात येत राहायला पाहिजे. मग त्यातनं किती टाळ्या मिळत आहेत, किती लोक शिव्या देत आहेत, ट्रोलिंग होते, अमुक होते, ते सगळं होणारच आहे. पण ती एक्साइटमेंट, ती धडधड जी तुम्हाला परत वाटते ना, आज मी 7-8 वर्षांनी नाटक केलं, पण मी तुला खरं सांगतो, सिनेमा त्याच्या जागी आहे, पण मराठी नाटकाबद्दल मराठी प्रेक्षकांची जी माया आहे ना, ती मी फर्स्ट हँड अनुभवली आता आजीबाईला. आणि मी लिटरली काही प्रसंग असे आले की माझ्या डोळ्यात पाणी आलं. कोण येतं रे, घरनं डबा भरून लोक काहीतरी खायला आणतायत, लोकांची पोर्ट्रेट्स काढून पाठवतायत, रांगोळीमध्ये लोकांचं हे केलंय. हे कशासाठी करतात लोक?
म्हणजे मी अशा थिएटर्सना गेलो ना की मी जाताना असं म्हणलं की मी नसतो आलो नाटक बघायला एवढ्या लांब. लोक कशाने येतात? कारण प्रेम आहे, त्यांची गरज आहे, त्यांना वाटतं की मराठी नाटक चांगलं चालावं. ही किती मोठी गोष्ट आहे. आपण अशा काळात जिथे अशी प्रेक्षक आहेत आपल्याकडे. पण आता याच्यामध्ये प्रत्येक मीडियमची गरज वेगळी आहे. हो नाटकाचे 2 अंक असतात, हो तास भराचे. वेब सिरीज ही 30 मिनिटापासून 1 तासापर्यंतची असते आणि हुक पॉईंट्स असतात त्याला. आणि सिनेमाचं वेगळं. लेखक म्हणून तू हे टेक्निक कसं करतोस एकाच गोष्टीमध्ये? हे बघ, ते कसं आहे माहिती आहे का, खाण्याच्या भाषेत सांगायचं झालं ना तर तुमच्याकडे बेसिक इन्ग्रेडियंट तयार आहे, तो म्हणजे तुम्हाला लिखाण येतं. आता ते लिखाण कुठल्या पदार्थामध्ये टाकायचे तो त्या पदार्थाचा भाग झाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल फिल्म असेल तर तुमचा तो डोसा आहे आणि सिरीज असेल तर तो पिझ्झा आहे. ते दोन्ही प्रकार एकाच गोष्टीपासून कदाचित बनलेले असतील. म्हणजे तुमचं जे टॅलेंट किंवा इनहेरंट तुमच्याकडे जी गोष्ट येतात ना ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये जाऊ शकते हे तुम्हाला एका पॉईंट नंतर काम करून कळायला लागतं की ओके ही सलग सांगायची गोष्ट आहे किंवा ही गोष्ट ह्याला ना थोडी डेप्थ ऍड केली पाहिजे, ह्याला याचा कोल्ड ओपन इंटरेस्टिंग वाटतं, ह्याला क्लिफ अँगर खूप मस्त आहेत की अरे इथे ना 20व्या मिनिटाला थांबूया म्हणजे आईला आता काय, मग तो हुक मिळेल. सो ती गोष्टच तुम्हाला डिक्टेट करायला लागते की असं माझ्याकडे बघ आणि ते या पद्धतीने कर. पण मग आता तो जो क्राऊड लिहितोय, नवीन पिढी आहे, त्यांनी काय करायला असं तुला काय करायला पाहिजे असं तुला वाटतं? आता सरतोपट एक वाक्य आहे की तेव्हा खूप छान लिहायचे लेखक, आता कोणच लिहित नाही, लेखकच नाहीत. तुला वाटतं लेखक नाही? नाही असं अजिबात नाही. खूप चांगले लेख आहेत, फेनॉमिनल लिहिणारी लोक आहेत आत्ता. खूप टॅलेंटेड लोक महाराष्ट्रामध्ये पण आहेत, बाहेर पण आहेत. मी बाहेरच्या पण जेवढ्या रायटर्सशी कम्युनिकेट करतो की 3-3, 4-4 सिरीज लिहिलेल्या आहेत. काय आहे, मला परत मुद्दा तोच वाटतो की तुमची जगण्याकडे बघण्याची जी वृत्ती आहे किंवा दृष्टिकोन आहे ना तो तुमचा सगळ्यात मोठा ॲसेट आहे. आणि लोकांना एक्झॅक्ट उलटं वाटतं. लोकांना असं वाटतं माझ्याकडे क्राफ्टिंग आहे. लोकांना दृष्टिकोन महत्त्वाचा नाही वाटत, क्राफ्टिंग महत्त्वाचं वाटतं. आणि तिथे बऱ्यापैकी गल्लत आहे. म्हणजे आज माझ्याकडे जे नवीन नवीन रायटर्स मेसेज करतात, मेल करतात, अमुक करतात की सर फायनल ड्राफ्ट आम्हाला हे नाही येते, ह्याचं आम्हाला काहीतरी मॉड्यूल पाहिजे, तर माझं म्हणणं तेच असतं की हे सेकंडरी आहे. म्हणजे एका पॉईंट नंतर तुम्ही या लेवलला येता जेव्हा तुमच्याकडे एक असिस्टंट असतो जो फायनल ड्राफ्टमध्ये लिहितो, तुम्हाला ते लिहायलाही लागत नाही. तुमचा मुद्दा हा सुचणं हा आहे. तुमचा मुद्दा टेबलवर तुम्ही कुठली कल्पना आणताय हा आहे. आणि एकदा तुम्हाला ते आणणं जमायला लागलं की मग हे बाकी सगळं सेकंडरी आहे. तू गंमत बघ, आज हिंदी सिनेमामध्ये मोस्ट ऑफ द ॲक्टर्स हिंदी वाचू शकत नाहीत. तुला मुझे MUZE किंवा MUJHE लिहायला लागतं. तर आपण कुठल्या क्राफ्ट आणि स्किल आणि ह्याच्याबद्दल बोलतोय? इट्स अबाउट बिग आयडिया. ती आयडिया तुम्ही कशी डिलिव्हर करता आणि किती कॉन्फिडेंटली समोरच्याला सांगू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही तुमच्यामध्ये असलेले न्यूनगंड किंवा तुमच्यामध्ये असलेली एक इनॲबिलिटी किंवा कपॅसिटी ही लपवायची काहीच गरज नाही आहे. काय होतं, तुम्ही बऱ्याच वेळेला इतकं टेक्निकल बोलायला लागता किंवा इतकं असं काहीतरी इंटेलेक्च्युअलाइज करता की समोरचा माणूस ऑफ होऊन जातो, तो त्याच्यापासून लांब जातो. कारण तू सिम्पल गोष्ट बघ की लोक कुठल्याही गोष्टीमधलं तू काय लक्षात ठेवतो, तो फिलिंग लक्षात ठेवतो. त्या गोष्टीने तुला काय वाटलं हे तू लक्षात ठेवतोस. ते तयार करणं हे तर आपलं काम आहे ना. बऱ्याच लोकांचं ते विसरलं जातं. त्यांना असं होतं की नाही हे आणू, 20व्या मिनिटाला हा धक्का देऊ, 40व्या मिनिटाला हे होईल, मग 3 ॲक्ट स्ट्रक्चरमध्ये शेवटी अमुक अमुक होईल, मग ते हिरोच्या 7 स्टेजेस असतात. हे सगळं पुस्तकात मी पाहिलेलं आहे. हे सगळं पाहिलेलं आहे. अशा रोज माझ्याकडे खूप स्क्रिप्ट येतात की आम्ही ते सगळं फॉलो करून लिहिलं आहे, पण मग फील का नाही येते? कारण फील तुमच्या जगण्याकडे बघायच्या दृष्टिकोनात नाही आहे. पण मग या सगळ्यामध्ये प्रतिभा फॅक्टर कुठं असतो? प्रतिभा फॅक्टर तुमच्या निरीक्षणामध्ये असतो. तुमच्याकडे काय येतंय आणि तुम्ही त्याचं काय कन्व्हर्ट करताय तुमच्या डोक्यामध्ये, यात प्रतिभा येते. म्हणजे सिम्पल गोष्ट येणार आहे की छळछावणीवर लाईफ इज ब्युटिफुल बनू शकेल ही प्रतिभा आहे. कारण त्या माणसाची जगाकडे बघायची वृत्ती तशी आहे की घडलेली घटना खूप वाईट आहे, प्रचंड जगातल्या इतिहासातला सगळ्यात मोठा नरसंहार आहे, पण मला त्याच्यावर अशी फिल्म करायची जी लोकांना होप देईल. हा विचार करणं तू काय बघ ना, ह्याची या विचाराची तू पातळी बघ किंवा पोत बघ, हा किती ग्रेट विचार आहे. तर ती प्रतिभा ही तुमच्या जगाकडे बघायच्या दृष्टिकोनात नाही येते. ते कशामुळे येतं? ते सरावानी येतं, लोकांना भेटल्याने येतं, प्रवासाने येतं, पुस्तकांनी येतं. आणि मला असं वाटतं तुमच्या बालपणात नाही येतं. तुम्ही ज्या ज्या माणसांना भेटत असता, ज्या ज्या पद्धतीचे
गोष्टी तुम्हाला येऊन आदळत असतात त्याच्यावरनं येतं. काय तुमचा एक तो पिंड घडतो, ज्याला आपण पिंड हा शब्द वापरतो, तो पिंड तुमचा काय आहे हे तुम्ही ओळखणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यात काय पद्धतीचे बदल घडणं अपेक्षित आहे वेगवेगळ्या टप्प्यांवर, हेही तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. अदरवाईज मी असाच होतो, मी असंच आहे, मी असंच राहणार असं नाही सांगणार. या ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, या काळामध्ये सगळ्या क्षितिज पटवर्धन बदलत गेलाय. हो 100%. कसा बदललाय? मला असं वाटतं की मी आता बाउंड्रीज हा मुद्दा माझ्या आयुष्यात महत्त्वाचा झाला आहे. म्हणजे काय व्हायचं, पूर्वी आवजाव घर तुम्हाला होतं, म्हणजे कोणीही आपल्या कितीही जवळ येऊन काही करू शकायचं, ती मुभा मी प्रत्येकाला दिली होती. आजही प्रत्येकासाठी मी अप्रोचेबल आहे, पण आज मला माहिती आहे की माझा प्राधान्यक्रम काय आहे. म्हणजे मी स्वतःभोवती काय बाउंड्री आखून घेतली, त्याच्यामध्ये कोण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि काय महत्त्वाचं नाही आहे. आणि काय होतं, त्यांनी तुम्ही कुठल्याही ट्रान्झॅक्शनल गोष्टीला इमोशनल रिस्पॉन्स देत नाही. ओहो. म्हणजे काय होतं की एखादी गोष्ट ट्रान्झॅक्शनल आहे, अमुक एका फिल्मचा काही वर्कआउट होत नाही आहे फॉर एक्झाम्पल. पूर्वी असं असायचं की मी त्याला इमोशनली रिस्पॉन्ड व्हायचो की यार म्हणजे आता मला काही जमत नाही आहे, मी कुठेतरी कमी पडतोय, मी अमुक हे होतोय, ह्याचं अमुक होतोय. आता माझा रिस्पॉन्स असा की ओके, देर मस्ट बी समथिंग जे प्लॅटफॉर्म आणि त्यांच्यामध्ये आहे किंवा स्टुडिओ आणि त्यांच्यामध्ये, ॲक्टर आणि त्यांच्यामध्ये, जे मला माहीत नाही, त्याचा माझ्या कंटेंटशी काही संबंध नाही आहे. आणि असं असू शकतं, असं असतं, असं झालेलं आहे. तर इमोशनल गोष्टीला इमोशनली रिस्पॉन्ड होणं आणि ट्रान्झॅक्शनल गोष्टीला ट्रान्झॅक्शनली रिस्पॉन्ड होणं, हे मी डेफिनेटली शिकलो आणि त्यांनी माझा मनस्ताप खूप कमी झाला. हे महत्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं. पण लेखकाने इमोशनल असलं पाहिजे ना. अर्थात त्याच्या आपलं तर सगळं पोट त्याच्यावर आहे. पण मग हा जो प्रोफेशनल अप्रोच आणि तुझं इमोशनल क्वेश्चन, ह्याचे बॅलन्स कसं साधतो? नाही, इमोशनल असण्यात आणि सेंटिमेंटल असण्यात खूप फरक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतःलाच अंगावर घ्यायची लावून, तर त्याला सेंटिमेंटल असणं म्हणतात की अरे हा प्रत्येकच गोष्टीत स्वतःवर घेऊन ते लावून इमोशनल होतं. पण इमोशनल होणं हे वेगळं, इमोशनल असणं हे त्याहून वेगळं आहे. तुम्हाला जगण्यातल्या गोष्टी काय तीव्रतेने जाणवत आहेत, ही तुमची इमोशनॅलिटी आहे. आजही तुला साधी गोष्ट सांगतो की जेव्हा तुम्ही रस्त्याच्या कडेला कन्स्ट्रक्शनच्या इथे काम करणारे मजूर दुपारी जेवताना बघता रणरणत्या उन्हामध्ये, त्यांचं काळं कभिन्न अंग बघून आणि त्यांच्या हातातला घास बघून जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल ना, की म्हणजे कमाल आहे, हा माणूस घर चालवण्यासाठी 12 तास उन्हात थांबून तो अर्धी भाकरी खाऊन परत कामाला जाणार आहे, काय आयुष्य आहे, किंवा काय ती गोष्ट आपल्याला काय शिकवते, हे जर ऑब्झर्वेशन तुमचं जिवंत राहिलं तर तुम्ही जिवंत आहात. नाही तर मग काय, तुम्ही काच वर घेऊन AC लावून तुमच्या मार्गाला जाऊच शकता. आणि मग काय होतं, तुम्ही जगण्यापासून डिटॅच होता, अनुभवांपासून डिटॅच होता आणि मग तुम्ही विचार करता अरे माझ्या लिखाणात ते येत का नाही, कसं येईल, तुझ्या बघण्यातच ते नाही तर लिखाणात कसं येईल. अशा वेळेला आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो. अशा वेळेला तू जसं जसं एक लेखक वाटचाल करत जातो, पायऱ्या चढत जातो ना, तसं मिळणारी प्रसिद्धी, मिळणारी अप्लॉज जो आहे तो, किंवा मिळणारं मानधन, ह्यातनं मोह होतो आपल्याला. मोह खूप फॅक्टर करतो आणि मॅटर करतो ना. बरोबर. मग हा मोह टाळतोस कसा तू, आणि हे मोहाचे काय असतात की तू टाळतोस मुद्दाम? शेड्स. मला असं वाटतं की कोणीही तुम्हाला कोणाशीही कम्पेअर जर करत असेल ना, तर त्या गोष्टीपासून मी पहिले लांब जातो. कारण ते सगळ्यात सोपं लोक तुम्हाला लेबलिंग करून टाकतात. म्हणजे आता छोटी गोष्ट सांगतो की कुठल्याही गाण्याच्या पोस्ट टाकल्या की काही लोक टाकतात अरे हा माझा आवडता लिरिसिस्ट आहे, तर त्याच्याखाली मी लिहिलं माझाही तोच आवडता आहे. त्यांना असं वाटलं की मी काहीतरी चिडीन वगैरे. तर मी आता गुरु ठाकूर असेल, मी फॅन आहे ना त्याचा, लहानपणापासून फॅनच आहे. तर कुठल्याही अननेसेसरी माइंडसेटमध्ये जाणं, कंपॅरिझन म्हणा किंवा अमुक म्हणा तमुक म्हणा हे म्हणा, ह्यातनं एक तर स्वतःला पहिले लांब केलं पाहिजे. आणि दुसरं, तुम्हाला जेन्युइनली आनंद कशातनं मिळतोय, पुन्हा तुम्ही तिथेच येता. कारण काय आहे बघ, मी जर अशी एखादी गोष्ट केली, उद्या समजा मी म्हटलं की आता माझ्याकडे खूप, मी 2 लाखाचा घड्याळ घालतो, पण ते घातल्यावर मलाच जर आउट ऑफ प्लेस वाटणार असेल की अरे ॲक्च्युली मी तो नाही आहे, पण मला लोकांना तर दाखवायचं आहे की मी 2 लाखाचा घड्याळ घेतला आहे. जर त्या आनंदामध्ये मी कम्फर्टेबल नाही आहे तर तो आनंद माझा नाही आहे. ज्या आनंदात मी कम्फर्टेबल आहे तो आनंद माझा आहे. आणि असे आनंद शोधत राहणं हा महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं. कारण काय आहे, चांगलं काम करत राहिल्यानंतर यश म्हणजे काय असं मला वाटतं की तुम्हाला अधिकाधिक स्वातंत्र्य मिळत जाणं हे यश आहे.
म्हणजे तुम्हाला ते काम केल्यानंतर अजून चांगलं स्वातंत्र्य मिळालं की कारण काय होतं, मी तुला म्हणजे हे मी कुठल्या मराठीच्या विरुद्ध नाही बोलत आहे, पण मी असे खूप सिनेमे लिहिलेत की हॉटेलमध्ये सीन लिहिला आणि सकाळी फोन आला की सर नाही मिळत आहे, आपल्याला छोट्या ह्याच्यात करायला लागतं, नो प्रॉब्लेम, आणि ते केलेलं आणि त्यातनं खूप शिकायला मिळालेलं. खरं. पण आता त्याच्या बरोबरीने अशी एक स्टेज आली आहे, अशी एक स्टेप मिळाली की जिथे म्हणतात लोक की श्रीमंत विचार करा, अजून मोठा विचार करा, अजून स्वातंत्र्य मिळू दे, तुमचा वेळ तुम्हाला हवा तसा घालवण्याचं स्वातंत्र्य आता हळूहळू मिळतंय. ते महत्वाचं वाटतं. गरीब विचार करणं सोपं आहे का श्रीमंत विचार करणं सोपं आहे? दोन्ही. मला असं वाटतं गरीब विचार करणं खूप अवघड आहे पहिल्यांदा. म्हणजे आम्ही मराठीमध्ये जे कामं केलेली आहेत आत्तापर्यंत त्या सगळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात कट दिवसांचं बजेटिंग, कट दिवसांच्या गोष्टी करून कामं केलेली आहेत आणि जेन्युनली केलेली आहेत, घासून लोकांनी कामं केलेली आहेत. पण मला स्वतःला असं वाटतं की कुठेतरी त्यातनं एक स्टेप आपण मराठी सिनेमा म्हणून पण मला वाटतं की यामुळे आपण श्रीमंत विचार करू शकत नाही असं वाटतं तुला? सवयच ती पडते की काय होतं. मी तुला सांगतो की आज कोणीतरी जर असं म्हणलं की मराठीत भव्य दिव्य सिनेमा करा, तर भव्य दिव्य सिनेमा लिहायचं धाडस कुठला लेखक करणार आहे? एक तू आता 5 लेखक घे आणि त्यांना सांग की तुम्ही 25 कोटी बजेट असेल असा सिनेमा लिहा. मी तुला लिहून देतो की लिहितील लोक, 100% लिहितील, कदाचित खूप चांगलाही लिहितील. पण आपण सतत एक आपला कन्फर्मेशन बायस मराठीबद्दलचा हा आहे की 2 कोटीत सिनेमा होतो. मग आपण त्याला साऊथशी कम्पेअर करणार, मग तिथे कसे स्टार आहेत, मग इथे असं नाही होत ना. तुम्ही वैचारिक श्रीमंती आधी जन्माला तर घाला, त्यांना म्हणा तर की लिही 25 कोटी खर्च येईल एवढी स्क्रिप्ट तर लिही, बघू काय होतं. ओके, शेवटचा प्रश्न विचारतो. या सगळ्या वाटचालीनंतर तू स्वतःला पुढे कसं बघतो? आता पुढची वाटचाल कशी वाटते, दिसते तुला? नवीन चॅलेंज दिसतंय मला आता. 100%. मी अजून 1-2 हिंदी सिनेमे आता साईन केलेले आहेत, सो त्याचं एक काम चालू आहे. 2-3 खूप इंटरेस्टिंग हिंदी सिनेमांची मी गाणी लिहितोय. तेही खूप विलक्षण आयुष्यातले अनुभव आलेले आहेत जे आता लवकरच प्रेक्षकांसमोर येतील. तेही खूप चांगलं आहे. आणि अगेन तेच आहे की आता विचारणा अशी होती की तुमच्याकडे अजून काय बिग आयडिया आहे, अजून काय मोठं असं आहे, अमुक स्टार आहे ते इंटरेस्टेड आहे, तर काही तुमच्याकडे आहे का त्या स्पेसमध्ये करण्यासारखं. आणि त्याच्याच बरोबरीने एक्झॅक्ट उलटी गोष्ट किंवा दुसरी गोष्ट अशी वाटते की परत एक बायस असा तयार होईल की अरे आता हा हिंदीत गेला की आता तर काय बाबा तुम्ही काय बाबा मोठी माणसं टाईप, तो जो एक स्टिरिओ टाईप आहे. तर तसा तर मी एक नाटक पण लिहिलंय मराठी. तर कदाचित पुढच्या वर्षी मी ते नाटकही करेन. तर मला ज्या गोष्टीतनं आनंद मिळतोय ते करत राहायचंय आणि अधिकाधिक स्वातंत्र्य कमवायचंय. तू मराठी सिनेमा करणार आहेस की नाही? मराठी सिनेमा करणार आहे. तशी संधी आणि तशी वेळ मिळाली जे त्याच्याशी असोसिएटेड आहेत त्यांच्याकडनं तर डेफिनेटली होऊ शकेल. स्क्रिप्ट तयार आहे, आता बाकीच्या गोष्टी कधी मार्गी लागतात ते बघूया. वा, मला खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. अनेक गोष्टींवर बोललो आपण. मला याची पूर्ण कल्पना आहे की इतर खूप बोलण्यासारखं आहे, पण निदान एक सुरुवात तरी झाली. आणि मला याची पूर्ण कल्पना आहे की तू खूप विपुल लेखन करतोच आहेस. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि जे काही आता महत्वाचे लेखक मराठीमध्ये हिंदीमध्ये त्यापैकी तू एक आहेस, हे मला सांगायला अतिशय आनंद. थँक्यू. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. आणि क्षितिजनं ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खरं तर केवळ लेखकांनी नव्हेच तर आपल्या सगळ्यांनीच पाहण्यासारख्या आणि अनुभवण्यासारख्या आहेत. कारण प्रत्येकाच्या जगण्याचा एक भाग असतो, एक छेद असतो. प्रत्येकजण वेदनेमध्ये असतो, त्यातून बाहेर यायला एक निमित्त हवं असतं. तर ही जी मुलाखत आहे ते एक निमित्त व्हावं असं मला वाटतं. आणि तो जो प्रत्येकाच्या आयुष्यात अंधार असतो किंवा एक पॅच असतो तो लवकर जावा असंही मला वाटतं. तू आवर्जून आलास याबद्दल खरंच आभार. थँक्यू. क्षितिजचा हा एपिसोड कसा वाटला मला सांगा. सोशल मीडियावर तो आहे, मीही आहे. व्यक्त व्हा, बोला. आणि पुन्हा मुद्दा तो म्हणतो तसंच आहे की तुम्हाला काय करावं असं वाटतंय आणि स्वतःचा आनंद कशामध्ये आहे ते आपण जास्त लक्ष देऊया, क्राफ्टकडे नको. तर थँक्यू. क्राफ्टकडे द्यावंच पण सेकंडरी नंतर. तर थांबतो इथं. भले ते घडो. थँक्यू क्षितिज. थँक्यू सो मच.